आज देवाने आपल्यासाठी केलेलं क्रूसाचं मरण आपण अनुभवणार आहोत प्रियानो. हालेलुया. खरोखरच देवाने आपल्यासाठी, आपल्या जीवनासाठी आपल्याला तारण मिळावं म्हणून देवाने काय केलं, स्वर्ग सोडून आपल्यासाठी आला आणि क्रूसावरती मरण सोसलं प्रियानो. बल्कि आपण चोर होतो, पापी होतो, तरी पण प्रभू येशू आपल्यासाठी चोर बनला, पापी झाला प्रियानो. हालेलुया. आपल्यासाठी त्याने 39 फटके खाल्ले. ते फटके असं असतात की रोमी साम्राज्याच्या सरदाराकडे ज्यावेळेस शिक्षा द्यायची होती त्यावेळेस त्यांनी त्या चाबकाला खिळ्याचे बार, छोटे छोटे काचाचे तुकडे, शिस आणि आकडे आणि चमड्याचा पट्टा असं मिळून त्याला पदार्थ घातले होते आणि त्याचं काय केलं होतं, चाबूक तयार केलं होतं प्रियांना. तुम्हाला वाटतं गेल्या वर्षी सांगितलेलं आहे. तो चाबूक ज्यावेळेस मारला तर कमीत कमी पावशेर मटण त्या प्रभू येशूच्या शरीरातून बाहेर निघायचं प्रियांना. जर तसला जर चाबूक आपल्याला एकदा मारला काय होईल हा? प्रभू येशूने कसं सहन केलं ते कधी थोडी तरी त्याची आठवण येते का क्रूसावरती की बाबा देवानं आपल्यासाठी एवढं केलेलं आहे, मग आपण काय करतोय का? अजूनही आपण पापामध्ये जगत आहोत, अजूनही त्याला क्रूसावरती चढवत आहोत. कारण तो एकदाच चढलेला आहे क्रूसावरती तुमच्या आणि माझ्या पापासाठी. तुम्ही त्याला दररोज आणि दररोज चढवताय प्रियानो. कसं? दररोज आणि दररोज पाप करून. ओके. म्हणून या शब्दाचं, या वचनाचं मर्म ओळखून, त्या क्रूसाचं महत्त्व ओळखून प्रियानो, त्या परमेश्वराचं महत्त्व काय आहे हे समजून घेण्यासाठी परमेश्वरानं तुम्हा सर्वांना आज या पवित्र मंदिरमध्ये बोलवलेलं आहे. प्रेज गॉड. आणि ज्या लोकांना परमेश्वराचं वचन दिलेलं आहे, जे 7 शब्द परमेश्वराने क्रूसावरती बोललेला आहे, जगाचा अधिपती, पृथ्वीचा आणि आकाशाचा निर्माण करता तो परमेश्वर त्यानं बोललेला आहे, ते आज तुमच्या समोर सादर करणार आहे. ज्या लोकांना परमेश्वरानं त्या वचनाची तयारी करण्यासाठी दिलेली आहे, देव त्यांच्याद्वारे बोलणार आहे. सर्वांनी मन लावून, चित्त लावून, डोकं जागेवर ठेवून, शरीर इथं, मन पण इथं ठेवून ऐका. देव तुमच्या जीवनामध्ये चमत्कार करेल. देव तुमच्या वचनाच्या द्वारे आशीर्वाद घेऊन येईल. प्रेज गॉड. प्रेज गॉड. सो मच. देवानं तुमची सेवा करण्याचा एक अदुखिक चान्स मला दिला आणि हा शब्द, एक क्षमेचा शब्द, पहिला शब्द देवाने दिला आणि त्या शब्दाविषयी देव बोलण्यासाठी सहाय्य करू, मदत करू. आपण आपले नेत्र बंद करू आणि आपली विनवणी त्या परमेश्वरासमोर सादर करू. सर्वजण नेत्र बंद करतील आणि परमेश्वराची आठवण काढतील. सर्व समर्थ आकाश आणि पृथ्वीच्या निर्माणकर्त्या माझ्या देवा, आमच्या निर्माणकर्त्या देवा, आम्ही तुमच्या चरणाजवळ येत आहोत. जो ज्ञानानं उन्हा असेल त्याने मजकडे यावं असं तुझं वचन सांगतं. आज आम्ही सर्व 7 बहीण भाऊ आम्ही ज्ञानानं उणे आहोत, परंतु तू आमच्या बाजूनं आहेस, तू आम्हाला चालवशील, आम्हाला विश्वास आहे. प्रभू येशू, तुझं वचन गाजवत असताना
तुझी दया आम्हाला पुरव, तुझी कृपा आम्हाला पुरव, तुझं ज्ञान आम्हाला पुरव आणि तुझ्या नावाचं गौरव होऊ दे. प्रत्येकाला समजण्याचं मन दे आणि प्रभू येशू ते समजून जीवनामध्ये अप्लाय करण्यासाठी तू सहाय्य कर. सर्व सन्मान आणि गौरव तुला देत येशूच्या नावात मागत आहे. आमेन, आमेन, आमेन. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ख्रिस्त वधस्तंभावर आहे. मागच्या रविवारी जेव्हा पास्टरने तुम्हाला सांगितलं की यरुशलेममधून ख्रिस्त चाललेला आहे आणि जेव्हा वधस्तंभावरही जात असताना तो जो प्रवास आहे, तो प्रवास जर तुम्ही पॅशन ऑफ क्राइस्ट ही मूवी जर तुम्ही पाहिली तर कदाचित तुम्ही ती मूवी बघू शकणार नाही. ते ख्रिस्ताचं जे चित्रीकरण त्यांनी केलेलं आहे, त्या पॅशन ऑफ क्राइस्ट या चित्रीकरणामध्ये ख्रिस्ताचं मरण तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे ख्रिस्ताला छळवण्यात आलं, कशा प्रकारे ख्रिस्ताला वधस्तंभावरती देण्यात आलं आणि कशा प्रकारे प्रत्येक फटका ख्रिस्ताला बसलेला आहे. परंतु मला तुम्हाला सांगू द्या की ख्रिस्त जेव्हा वधस्तंभावरती आहे, ख्रिस्त जेव्हा वधस्तंभावरती गेलेला आहे आणि ख्रिस्त जेव्हा वधस्तंभावरती जातो, त्याच्या हातामध्ये, त्याच्या पायामध्ये, त्याच्या डोक्यामध्ये, त्याच्या पायामध्ये खिळे ठोकलेले आहेत आणि त्या लाकडी क्रुसावरती त्याला वधण्यात आलेलं आहे. देवाचं वचन सांगतं की तो वधणारा कोकरा दिसला. ख्रिस्त वधलेला कोकरा म्हणून त्याच्याकडे पाहण्यात आलं, गणण्यात आलं. यशया 53 मध्ये सांगितलं त्याला रूप नव्हतं. मला तुम्हाला त्याचं प्रतिरूप आठवून द्यायचं आहे. आपल्या शब्दाकडे जाण्याच्या अगोदर मला ख्रिस्ताच्या रूपाची तुम्हाला आठवण करून द्यायची आहे. प्रत्येक जण त्या ख्रिस्ताच्या रूपाची आठवण काढूया. त्या ख्रिस्ताचं रूप तुम्ही आठवा माझ्या प्रियांनो, आणि मग आपण 7 शब्दाकडे जाणार आहोत. जो पहिला शब्द माझ्याकडे आहे क्षमेचा शब्द आहे. तो रूप, ते सौंदर्य, त्याला सौंदर्य नव्हतं असं देवाचं वचन सांगतं. मी तुम्हाला ते वाचून दाखवतो. यशायाचा 53 अध्याय मी वाचतो. माझ्याकडे लक्ष तुम्ही द्या फक्त. मी 3 पासून 10 पर्यंत वाचणार आहे. माझ्याकडे तुम्ही लक्ष द्या फक्त. कुणी वाचू नका बायबल. तुम्ही फक्त माझ्याकडे बघणार आणि माझ्या शब्दाकडे लक्ष देणार. तुच्छ मानलेला, मनुष्याने टाकलेला, क्लेशाने व्यापलेला, व्याधीशी परिचित असलेला एक पुरुष पाहून लोक तोंड फिरवत, त्याला तुच्छ लेखत आणि त्याला आम्ही मानले नाही, मग त्याच्यावरती आम्ही विश्वास ठेवला नाही. खरोखर आमचे व्याधी त्याने आपल्यावरती घेतले, आमचे क्लेश त्याने वाहिले, तरी त्याला तारण केलेले, त्याच्यावर प्रहार केलेले व त्याला पिडलेले आम्ही असे नेमले. खरे पाहिले असता तो आमच्या अपराधामुळे गहाळ झाला, आमच्या दुष्कर्मामुळे तो ठेचला गेला, आम्हाला शांती देणारी शिक्षा त्याला झाली. त्यात बसलेल्या प्रत्येक फटक्यानं आम्हाला आरोग्य प्राप्त झालं. आम्ही सर्व मेंढराप्रमाणे बहकून गेलो होतो. आम्ही प्रत्येकाने आपला मार्ग धरला होता. अशा आम्हा सर्वांचे पाप परमेश्वराने त्याच्यावरती लादले. त्याचे हालहाल केले तरी त्याने सोसले. त्याचे तारण त्याने तोंड सुद्धा उघडलं नाही असं देवाचं वचन सांगतं. वधण्यास नेत असलेल्या कोकऱ्याप्रमाणे, लोकर कातरणाऱ्या गप्प बसणाऱ्या मेंढराप्रमाणे तो गप्प राहिला. त्याने तोंड सुद्धा उघडलं नाही असं देवाचं वचन सांगतं. आणि त्याच्यावर जुलूम करून, खटला चालून त्याला घेऊन घेण्यात आले. जिवंताच्या भूमीत त्याला काढून टाकले आणि त्याच्या लोकांच्या पातकामुळे त्याला तारण प्राप्त करण्यात आले. असा त्या पिढीच्या लोकांपैकी कोणीतरी विचार केला काय?
त्याची कबर दुर्जनांच्या कबरामध्ये नेमली गेली आणि तो मेलेल्यावर धनवंतांची कबर त्याला प्राप्त झाली. तथापि त्याने काही अधर्म केला नव्हता, त्याच्या मुखातून कपट नव्हते. त्याला ठेचावे असे परमेश्वराच्या मर्जीस आले. त्याला पिडले. त्याच्या जीवाचे दोषार्पण झाल्यावर तो संतती पाहिली, तो दीर्घायुषी होईल, त्याच्या हातून परमेश्वराचं मनोरथ सफल होईल असं देवाचं वचन सांगतं. परमेश्वराच्या मनास आलं, पित्याच्या मनास आलं की त्याला ठेचलं जावं. परमेश्वराच्या मनात आलं की या पृथ्वीवरील सर्व पापांची क्षमा करण्यासाठी काय केलं पाहिजे. असा एक पुत्र या भूतलावरती येईल की तो तुमचं आणि माझं पाप धुवून टाकेल. असा एक निर्भर कोकरा या भूतलावरती येईल आणि तुमचं आणि माझं पाप धुवून टाकेल. असा एक कोकरा 2024 वर्षापूर्वी आला, जगामध्ये आला. त्या जगामध्ये आलेल्या कोकराला तुम्ही आणि मी नाकारलं. त्या कोकराला तुम्ही आपलं म्हणून स्वीकारलं नाही. त्या कोकराला तुम्ही माझं म्हणून कधी स्वीकारलं नाही. देवाचं वचन सांगतं त्याला तुम्ही नाकारलं, धिक्कारलं असं देवाचं वचन सांगतं. आणि देवाच्या मर्जीस आलं, त्याला खेळावं म्हणून खेळण्यात आलं. एक हलाकीचं मरण त्याच्या वाट्याला आलं, ते वधस्तंभावरलं मरण होतं. पूर्वीच्या काळात जेव्हाही लोकांना पाप किंवा काही गुन्हा करायचे तेव्हा वधस्तंभावरती द्यायचे. मला तुम्हाला सांगू द्या की भारतामध्ये जेव्हा खूप मोठा गुन्हा केला जातो तेव्हा त्याला फाशीची शिक्षा दिली जाते. आणि अशीच एक घटना आपल्या भारतामध्ये घडली, जी तो बॉम्बस्फोटचा एक घडला गेलं. आणि त्यामध्ये एक जो गुन्हेगार होता, कुविख्यात पाकिस्तानचा गुन्हेगार होता, त्याला फाशीची शिक्षा देण्यात आली. परंतु जर तुम्हाला विचारलं ना, अरे त्या गुन्हेगाराचं काय झालं, तर तुम्ही म्हणता त्याला फाशी दिली, मारून टाकलं. कुठं मारलं, काय मारलं, त्याचा नाव पत्ता तुम्हाला माहित नसणार. का मारलं? कारण त्यांनी लोकांचा बळी घेतला म्हणून त्याला मारण्यात आलं. तुम्हाला त्या वाक्य बोलताना तुमच्या मनामध्ये हृदयामध्ये प्रेमाची भावना येणार नाही. तुम्ही सहज म्हणता त्याने अनेकांचे प्राण घेतले म्हणून त्याला आम्ही मारलं, त्याने गव्हर्नमेंटने त्याला फाशीची शिक्षा दिली, चांगलं झालं. येशूबद्दल जेव्हा तुम्ही म्हणता ना याला वधस्तंभावर दिलं, तुमच्या हृदयामध्ये पीळ पडतो, तुमच्या हृदयाला गाठ पडते आणि तुम्ही आपसुक तुमच्या हृदयामधून पाण्याचा डोळ्यामधून थेंब येतो. त्याचं काही गुन्हा नसताना त्याला वधस्तंभावरती दिलं. आणि तेव्हा दिलं तेव्हा तो म्हटला, कशासाठी दिलं माहिती आहे? तुमच्या आणि माझ्यासाठी दिलं. तुमच्या आणि माझ्यासाठी दिलं. सर्व मानव जातीचा क्रोध त्याने स्वतःवरती घेतला. आपल्यावरती क्रोध नव्हता, त्याच्यावरती कोणताही क्रोध, त्याच्यावरती कोणताही राग देवपुत्याचा नव्हता. त्याच्यावरती कोणी हक्काने रागवणारा नव्हतं. देवपित्याशिवाय, देवाच्या आज्ञेशिवाय, देवपित्याच्या मनात आलं की हा एक परमपवित्र पुत्र आहे, तो देवाच्या मनुष्य जातीच्या पापाची क्षमा करू शकेल. तो देव ख्रिस्त येशू या भूतलावरती आला, देवाच्या पित्याच्या मर्जीस आलं आणि त्याला वधण्यासाठी नेलेलं आहे. असं मरण की ते मरण हलाकीचं आहे. आणि ख्रिस्त वधस्तंभावरती जातो आणि लूक वर्तमान याचा 23वा अध्याय आणि 34व्या वचनामध्ये तो म्हणतो, त्याच्या वधस्तंभावरती पहिलं शब्द त्याने वधस्तंभावरती काढलं की तो म्हणतो, हे बापा त्यांना क्षमा कर, कारण हे काय करतात त्यांना समजत नाही. मला यावेळेस एक गीत आठवतं आणि मी ते गाणार आहे. प्रत्येक आसवाची कळते प्रभूस भाषा, म्हणूनच होत नाही माझी निराश आशा. प्रत्येक आसवाची कळते प्रभूस भाषा, प्रत्येक आसवाची
कळते प्रभूस भाषा. तो तुमची आणि माझी आसमानची भाषा समजण्यासाठी आलेला आहे. प्रियानो, तुमची आणि माझी आसमानची भाषा काय आहे माहिती आहे? क्षमेशील असावं, क्षमेशील राहावं. तो मरणाच्या वेदनामध्ये आहे, मरणप्राय वेदना तो सहन करत आहे, तो मरणार आहे, तरी तो तुम्हाला आणि मला म्हणत आहे, हे बापा, हे ख्रिस्ता. तो तुमच्या आणि माझ्यासाठी मध्यस्थी म्हणत आहे, हे पित्या, माझ्या लेकरांना क्षमा कर, माझ्या मुलांना क्षमा कर. कारण हे काय करतात मला यांना समजत नाही. मी देव आहे, यांनी मला स्वीकारलं नाही म्हणून क्षमा कर. वधस्तंभावरती असताना त्या पेत्रानं ख्रिस्ताला धरून दिलं, तो पेत्र देखील तिथे उपस्थित आहे. ज्या ज्या लोकांनी त्याला नाकारलं ते सर्व त्या ख्रिस्ता वधस्तंभावर जाणार त्या टेकडी समोर आहेत, आणि तो ख्रिस्त जाऊन त्याच्यासाठी मध्यस्थी करताय, म्हणताय, हे पित्या, हे माझ्या बापा, या माझ्या सर्व लेकरांना क्षमा कर. कारण हे काय करतात त्यांना समजत नाही. आणि प्रियानो, मला तुम्हाला सांगू द्या, देव पिता त्याच्यावरती इतका प्रेम करणारा आहे, देवाने त्याच्यावरती इतकं प्रेम केलेलं आहे, त्याचा शब्द त्याने कधी माघारी जाऊ दिला नाही. तो तुमच्यावरती मध्यस्थी, मरताना देखील मध्यस्थी करत आहे. आणि मला तुम्हाला सांगू द्या, जेव्हा उधळ्या पुत्र आपली संपत्ती उधळून बाहेर जातो, जेव्हा उधळा पुत्र आपली संपत्ती उधळून बाहेर जातो, आणि जेव्हाही आपल्या पित्याकडे येतो आणि आपल्या बापाला प्रेमानं आलिंगन घालतो, आपल्या बापानं क्षमा केली. आपला बाप, त्याला माहित आहे, ज्या बापाने मला जन्म दिलेला आहे, ज्या बापाने मला जन्म दावून हे जग दाखवलेलं आहे, ज्या पित्याच्या मांडीवरती मी खेळलेलो आहे, तो बाप मला सोडून देणार नाही, तो बाप मला टाकून देणार नाही. मी वाईट वागलो असेल, मी जगाच्या चालीरीतीमध्ये जात असेल, वाहिलो असेल, परंतु जेव्हाही माझ्या बापाकडे मी जाईल, जेव्हाही माझ्या पित्याला मी आपलंसं म्हणून स्वीकारेल, तो माझा बाप मला स्वीकारण्याशिवाय राहणार नाही. आणि देवाचं वचन सांगतं की तो उधळा पुत्र त्या बापाकडे जातो आणि आपल्या बाप आपल्या लेकाला पाहतो, आणि बाप त्याच आवेशाने पुन्हा त्याच्याकडे येतो आणि म्हणतो की तुला मी माझं लेकरू म्हणून स्वीकारत आहे, सांग मी तुझ्यासाठी काय करू. जा, त्याच्यासाठी कोकरू कापा आणि त्याला सुंदरसे वस्त्र द्या. प्रियांनो, तुम्ही कितीही पाप करा, तुम्ही कितीही बहकून जा, देव तुम्हाला सोडणार नाही. कारण तो म्हणतो, मी तुझा रक्ताच्या थेंबाने मी तुला विकत घेतलेला आहे, तू असा तसा जाऊ शकत नाही, माझ्यापासून दूर कधी जाणार नाही. कारण त्याने तुमच्या आणि माझ्यासाठी आपल्या पित्याला मध्यस्थी केली आणि म्हटलं, हे माझ्या पित्या, माझ्या लेकरांची पाप तू कधी आठवू नको, माझ्या लेकरांची दुःख तू कधी आठवू नको, त्यांनी मला माझ्या तोंडावरती थुंकलेत हे तू कधी आठवू नको. कारण मी यांच्यासाठी माझ्या पापाची खंडणी भरून देत आहे, मी यांच्यासाठी माझ्या रक्ताचा प्रत्येक थेंब देणार आहे, मी यांच्यासाठी माझं तारुण्य लयाला लावलेलं आहे. देवाचं वचन सांगतं, वधणाऱ्या कोकऱ्याप्रमाणे तो वधस्तंभावरती गप्प आणि चिप्प बसून राहिलेला आहे. वधस्तंभावरती जाताना एक एक खिळा जेव्हा त्याच्या हातामध्ये गेला, तेव्हा त्याने आपल्या स्वर्गाकडे पाहिलं आणि म्हटला, हे माझ्या बापा, यांना तू क्षमा कर. कारण हे काय करतात त्यांना समजत नाही. त्याला माहिती होतं मी देव आहे, मी हे सर्व काही सण यासाठी करत आहे की तुम्ही माझा स्वीकार करावा, तुम्ही मला स्वीकारावं, तुम्ही मला आपलंसं म्हणून घ्यावं, म्हणून मी हे सर्व करणार आहे आणि करत आहे आणि केलेलं आहे. मला तुम्हाला अजून एक उदाहरण द्यायचंय. ज्या उधळ्या पुत्राला त्याने स्वीकारलं, बापाने स्वीकारलं, त्यानंतर तो जीवन जर पाहिलं ना माझ्या प्रियांनो, आनंदाचं जीवन त्याने जगलेलं आहे. दुसरं एक उदाहरण मी तुम्हाला सांगणार आहे. पक्षपाती मनुष्य, मत्तई याचा 9 अध्याय 2 वचनामध्ये आहे. पक्षपाती मनुष्य, त्याचं तुम्हाला माहित आहे, येशू त्याला म्हटला, जा, तुला तुझ्या पापाची क्षमा झालेला आहे. पक्षपाती मनुष्य,
याच्या अगोदरचं एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो, व्याभिचारी स्त्री. व्याभिचारी स्त्रीचं उदाहरण तुम्हाला देत असताना तो तेलाचा अभ्यंग करताना एक व्याभिचारिणी स्त्री आहे आणि व्याभिचारिणी स्त्री तिच्या कुपीमध्ये ते एक तेलाचा अभ्यंग, खूप महत्वाचं एक खूप महागडं तेल तिच्या कुपीमध्ये आहे आणि ती सर्व त्या सभेमध्ये असताना ती आपल्या येशूकडे जाते आणि येशूचे पाय धुते आणि येशूचे पाय धुत असताना ती त्याच्या केसाने त्याचं पाय पण पुसते. तेव्हा येशूने त्याची पाप पाहिले नाही. मला तुम्हाला सांगू द्या, आम्ही जेव्हा इथपर्यंत आलो ना, मी तिथं बसलेला होतो, माझी सासू मला माहित आहे, मी त्या मागं बसलो होतो. देवाने मला तिथून उठवलं आणि इथं उभा केलेला आहे. माझे पाप माझ्या देवाने कधी आठवले नाही, कारण माझ्या देवाने माझ्या पापासाठी क्षमा मागितलेला आहे. मी नाहीच घाबरणार, मी नाही घाबरू शकत आणि मी उभा राहणार, कारण माझ्यासाठी माझा देव मध्यस्थी झालेला आहे, माझ्यासाठी माझा पिता मध्यस्थी झालेला आहे. मी का घाबरू? कारण माझ्या देवाने मला उचललेला आहे. माझा देव, माझा येशू, माझा बाप, माझा पिता मला म्हटलेला आहे, अनिल मी तुझे पाप आठवलेलं आहे. तू माझ्यासाठी माझ्यापासून दूर गेला होतास, तू माझ्यापासून पळ करून गेला होतास, मी तुझे पाप आठवलं नाही, मी तुला माझ्या रक्ताच्या किमतीने विकत घेतलेला आहे. मी येशू, मी तुझे पाप मी कधीच आठवले नाही, कारण मला माहित आहे मी ज्याही परिस्थितीमध्ये होतो ना, ज्याही परिस्थितीतून मला ख्रिस्ताने इथपर्यंत आणलेला आहे ना, मला माहित आहे ज्या देवाची स्तुती आणि आराधना मी करत आहे, ज्या देवानं मला हा पुलपीठ दिलेला आहे, ज्या देवानं मला हा सेवक दिलेला आहे, ज्या देवानं मला एक आई दिलेली आहे, ज्या देवानं मला बहीण दिलेली आहे, ज्या देवानं मला सुंदरचा परिवार दिला आहे, तो देव म्हणतो मी तुझ्या पापाची क्षमा केलेली आहे. तो देव म्हणतो मी त्याच्यावरती विश्वास नाही ठेवला, मी त्याच्या शब्दावरती बिलीव नाही केला, माझ्या देवाच्या शब्दावरती बिलीव करा, कारण त्याने मला पहिला शब्द दिलेला आहे, हे बापा यांना क्षमा कर. कोणाला माहिती आहे? मला, माझ्या कुटुंबाला, माझ्या परिवाराला, माझ्या चर्चला, माझ्या चर्चमधील माझ्या भावाला, माझ्या चर्चमधील माझ्या बहिणीला, माझ्या चर्चमधील प्रत्येक कुटुंबाला त्याने क्षमा केलेली आहे. तो तुम्हाला आणि मला सोडणार नाही, तो तुम्हाला मला टाकून देणार नाही, तो तुम्हाला माझं आणि तुमचं, माझ्या चर्च मधलं ख्रिस्तावरती विश्वास ठेवणाऱ्याचं मुख कधी लज्जेनं काळवणार नाही, कारण त्याने तुमच्याने माझ्यासाठी वधस्तंभावरती असताना क्षमा मागितली त्याच्या पित्याला. तो म्हटला हे बापा यांची पाप तू आठवू नकोस. ती व्याभिचारिणी स्त्रीने माहिती आहे, ख्रिस्ता आपल्या केसाने ती त्याचे पाय पुसते आणि अनेक लोक त्याच्याकडे शंकेने बघतात, अरे हा व्याभिचारी स्त्री जिने पाप केले, व्याभिचार केला, तो येशू तिला काय म्हणताय? तो तिचे पाय जे कुपीतून तेल काढलं, ते कुपीतनं पाय धुतले, आपल्या केसानं तिचं आपले पाय पुसले आणि म्हणतो जा तुला तुझ्या पापाची क्षमा झालाय. अधिकारानं बोलला. आणि त्या एरियामध्ये जो कुणी पापी नसेल त्यांनी दगड मारावा असं ख्रिस्ताचं वचन, देवाचं वचन. कुणी नाही, ख्रिस्ताशिवाय तिथं कुणीच नव्हतं. तो असा वाळूवरती लिहितो की जो कोणी या समुदायामध्ये पापी नसेल त्याने यावं आणि त्या महिलेला दगड मारावा. हजारोचा समुदाय तिथं असेल, हजारोची संख्या तिथं असेल, परंतु एकही माझ्या ख्रिस्ताशिवाय तिथे नव्हता. आणि तो म्हटला मी तुला काय दगड मारणार, जा तुला तुझ्या पापाची क्षमा झालेला आहे. व्याभिचारीने स्त्रीला देव ख्रिस्ताने सुटका दिली. आपण व्याभिचारीने नाहीत, आपण पापी आहोत. माझं देवाचं वचन सांगतं की तुम्ही जन्मतः पापी आहात, परंतु देवाचं अजून एक तुम्हाला उदाहरण देऊ सांगतो. बायबलमध्ये पाहिलं ना, तुम्ही सर्वजण बायबल वाचताय, बायबलमध्ये असा एकही चमत्कार ख्रिस्ताशिवाय झालेला नाही. आणि तो मासे पकडणारा कोण, नाव सांगा मला त्याचं? पेत्र आपल्या जहाजेमध्ये बसलेला असतो, निराश झालेला, आणि निराश झालेला जहाजेमध्ये बसलेला असतो. त्या जहाजेमध्ये त्याला मासे पकडायचे असतात, मासे पकडायचे असतात. दिवसभर थकलेला भागलेला त्याचं कुटुंब कदाचित त्या मासेवरती चालत असेल, परंतु त्या दिवसामध्ये, त्या काळामध्ये एकही मासा त्याच्या गळाला लागला नाही. आणि येशू येतो, पेत्रा व्हाय आर सॅड, तू का दुःखी आहेस? पेत्र म्हणतो आज दिवसभर मला एकही मासा लागला नाही. येशू म्हणतो आज मी तुझ्या बरोबर येत आहे, चल. ज्या पेत्रा बरोबर येशू गेला
आणि जहाजेमध्ये बसतो आणि म्हणतो मी सांगतो तुला जाळं टाक. येशूच्या सांगण्यानुसार जेव्हा पेत्राने जाळं टाकलं, जेव्हा पेत्राने जाळं टाकलं, येशूच्या अगोदरच सांगतो, जेव्हा पेत्राने जाळं टाकलं तेव्हा एकही मासा पेत्राच्या गळाला लागला नाही. तो थकून गेला, तो दमला, एकही मासा त्याच्या जाळ्यामध्ये येऊ शकत नव्हता आणि येण्यासाठी तयार नव्हता. परंतु जेव्हा सृष्टीचा निर्माण करता त्या जहाजेमध्ये बसला आणि त्या विश्वासानं त्याने जाळं टाकलं, प्रत्येक मासा त्याच्यामध्ये येण्यासाठी प्रवृत्त होत होता. मला यायचंय, मला त्या जाळ्यामध्ये अटकायचंय, मला त्या जाळ्यामध्ये यायचंय. जाळं तुटू लागलं प्रियांनो. असंख्य मासे त्या जाळ्यामध्ये अटकले आणि ते बघून पेत्र आनंदित झाला. हे कसं काय झालं, हे कसं? जेव्हा पेत्र जाळे टाकतो तेव्हा एकही मासा त्या जाळ्यामध्ये नव्हता. परंतु जेव्हा येशू त्याला सांगतो त्या समुद्रातला प्रत्येक मासा येण्यासाठी तत्पर आहे. अरे मला या जगाच्या निर्माणकर्त्याच्या जाळ्यामध्ये अटकायचं आहे. तुम्ही आणि मी मासे आहोत. अरे चला अटका त्या माशाच्या जाळ्यामध्ये, अरे चला अटका त्या माशाच्या जाळ्यामध्ये. कारण जाळं कुणी टाकलंय माहितीये? देवाच्या विश्वासणाऱ्याने टाकलाय. या सुदाम रावडे पास्टरने जाळं टाकलेला आहे. चला अटका, अरे अटका आणि जाळ्यात अटका, असे अटका, तुटुस्तवर अटका. अरे झोपलेला नो, जाळं फाटुस्तवर अटका. कारण माहित आहे हे जाळं विश्वासाचं आहे, विश्वासाचं. विश्वास, फेथ, विश्वासाचं जाळं माझ्या देवाने टाकलं आणि त्या जाळ्यामध्ये तुम्ही आणि मी अटकलो. प्रियानो मला तुम्हाला सांगू द्या, तुम्ही कधीच आणि कधीच आणि कधीच ख्रिस्तापासून दूर जाऊ शकत नाही. कारण तुमच्यासाठी माझ्या बापानं, माझ्या ख्रिस्तानं मध्यस्थी केला आणि म्हटलं हे बापा त्यांना क्षमा कर, कारण हे काय करतात त्यांना कळत नाही. आता काय तुम्हाला क्षमा मागायची? आता तुमच्यासाठी मध्यस्थी म्हणून ख्रिस्त आहे, आता तुमच्यासाठी मध्यस्थी म्हणून माझा बाप आहे, आता तुमच्यासाठी मध्यस्थी म्हणून माझा ख्रिस्त आहे. घाबरायचं नाही, उठायचं आणि आपल्या ख्रिस्ताच्या सेवेसाठी तयार राहायचं आहे. आता कोणी तुम्हाला माफी मागू शकत नाही. आता तुमच्यासाठी मध्यस्थी म्हणून कोणी येणार नाही. तुमच्यासाठी माझा देव मध्यस्थी झाला, तुमच्यासाठी माझा पिता मध्यस्थी झाला. आता रडायचं नाही, आता हसायचं. आता त्याचा वधलेल्या कोकऱ्याचं रक्त तुमच्याने माझ्यावरती पडलेलं आहे. आता कुणाला तुम्हाला कुणीच दाबू शकत नाही. आता तुम्हाला कुणी दाबून ठेवू शकत नाही. आता तुम्हाला कुणी हलकट म्हणू शकत नाही, कारण आम्ही हलकट होतो, परंतु देवाच्या रक्ताने आम्हाला शुद्ध दिलंय. आमचं व्हॅल्यू आहे, व्हॅल्यूअल आहोत. तुम्हाला आणि मला किंमत आहे, तुमच्या असण्याला किंमत आहे, तुमच्या जन्म तारखेला किंमत आहे, तुमच्या आणि माझ्या मृत्यू तारखेला देखील किंमत आहे, व्हॅल्युशन आहे. कारण त्याने तुमचं आणि माझं मोल त्या वधस्तंभावरती दिलेलं आहे. त्याने तुमचं आणि माझं व्हॅल्युशन त्या वधस्तंभावरती दिलेलं आहे. आज या ग्लोरी टू गॉड फाउंडेशन चर्च मधील माझ्या प्रत्येक भावांना, प्रत्येक बहिणींचं जीवन येशूला माहित आहे. तुम्हाला तो व्यस्त आणि तुम्हाला तो कधी निराश ठेवणार नाही. तो तुम्हाला कधी हताश ठेवणार नाही. तुम्हाला तो कधीच निराश होऊ देणार नाही. देवाच्या प्रिय लेकरांनो, माझी तुम्हाला विनंती आहे, माझ्या देवाच्या प्रिय लेकरांनो, जो देव तुमच्याने माझी मध्यस्थी घेऊ शकतो, तुमच्याने माझी मध्यस्थी घेणारा कोणी नव्हता. तुमच्या लेकरांचं, तुमच्या कुटुंबाचं, तुमच्या पतीचं, तुमच्या जॉबचं, तुमच्या नोकरीचं आवरण जर काय असेल तर माझा प्रिय प्रभू येशू ख्रिस्त आहे. तुम्ही त्याच्याशिवाय शून्य आहात. तो तुमच्यासाठी मध्यस्थी होऊन म्हणतो हे बापा त्यांना क्षमा कर. आता तुम्हाला क्षमा मागण्याची गरज नाही. जा, उठा, झोपलेले असाल तर जागे व्हा. कारण ख्रिस्त येशूचं वचन सांगतं तुमच्यासाठी एकदा ख्रिस्त येशू मध्यस्थी झालाय ना. तुमच्यासाठी माझा बाप, तुमच्यासाठी प्रिय प्रभू येशू, जगाचा निर्माण करत्याचा लाडकं प्रिय कोकरा तुमच्यासाठी वधला गेलेला आहे. आणि वधस्तंभावरती असताना प्रत्येक आणि प्रत्येक शब्द माझ्या प्रियांनो आठवा आणि म्हणा, मी नाही तुझ्यापासून दूर राहू शकत, मी तुझ्यापासून दूरच राहू शकत नाही. मला माहित आहे, मला माहित आहे, जो विश्वास ठेवेल तो देवाचं गौरव पाहिजे. मला माहित आहे, जो देवाकडे बघेल,
जो देवावरती विश्वास ठेवेल त्याचं कुटुंब देवठणीवर ठेवल्या दिव्याप्रमाणे प्रकाश व्हायला असं देवाचं वचन सांग. आणि मला माहित आहे जो कोणी ख्रिस्त येशूचा माझा तारणारा म्हणून स्वीकारेल तो स्वर्गाच्या राज्यामध्ये असेल, तो स्वर्गाच्या राज्याचा वारस असेल. कारण तुमच्यासाठी ख्रिस्त येशू मेलेला आहे, तुमच्यासाठी ख्रिस्त येशू मरणप्राय वेदना त्याने सहन केलाय. मी हर एक संडेच्या वर्षी वेळेस म्हणतो, 8वा त्याचं मरण, 8वा त्याचं रूप, 8वा त्याचं सौंदर्य, 8वा त्यातला प्रत्येक सोसलेला फटका. जो कोणी त्याचा फटका आठवेल, जो कोणी त्याचं सौंदर्य आठवेल, जो कोणी त्याच्या झालेल्या वेदना आठवेल, तो ख्रिस्तापासून इथे किंचितही दूर जाऊ शकणार नाही. तो ख्रिस्ताच्या वेदनेपासून दूर जाऊ शकणार नाही. तो ख्रिस्ताच्या प्रेमापासून कधी विलग होऊ शकणार नाही. तो चर्च पासून, आपल्या सेवकापासून कधी विभक्त होऊ शकणार नाही. त्याला ज्या विश्वासणाऱ्याला ख्रिस्त येशूची जाण आहे, ज्या विश्वासणाऱ्याला ख्रिस्त येशूच्या दासाची जाण आहे, ज्या विश्वासणाऱ्याला ख्रिस्त येशूच्या सौंदर्याची जाण आहे, ज्या विश्वासणाऱ्याला ख्रिस्त येशूच्या हातामध्ये गेलेल्या खिळ्याची जाण आहे, ज्या ख्रिस्त येशूच्या डोक्यात बसलेल्या काटेरे मुकुटाची आठवण आहे, ज्या विश्वासणाऱ्याला येशूच्या पायामध्ये ठोकणाऱ्या गेलेल्या खिळ्याची आठवण आहे, ज्या ख्रिस्त येशू विश्वासणाऱ्याला त्याच्या कुशीमध्ये भोकसलेल्या भाल्याची किंमत आहे, तो देवाच्या वचनापासून, आपल्या सेवकापासून, आपल्या चर्च पासून कधी विभक्त होणार नाही. प्रेज गॉड. जे अविश्वासू आहे ते भुशासारखे उडून जातील, भुशासारखे उडून जातील. परंतु तुम्हाला पुन्हा आठवण करून द्यायची आहे, देव माझ्या प्रिय लेकराच्या वरती प्रेम करतो. देव तुमच्यावरती प्रेम खूप करतो. आणि इतकं करतो ना की तो वधस्तंभावरती असताना देखील प्रत्येक डोळा त्याला पाहत होता. ज्या पेत्राने त्याला नाकारलं, 30 रुपयासाठी नाकारलं आणि 30 रुपयासाठी आपल्या तुमच्या आणि माझ्या बापाला विकलं. 30 रुपयाचा लोभ तुला झाला, धरून दिले हो माझ्या प्रभूला. नाही कळले तुला, धरून दिले प्रभूला. नाही कळले तुला, धरून दिले प्रभूला. 30 रुपयाचा लोभ त्याला झाला, त्याने धरून दिलं, मोकळा झाला. बायबल सांगतं त्याने पश्चाताप केला नाही. बायबल सांगते त्याने पश्चाताप केला नाही. तो परत वधस्तंभावरती असलेल्या ख्रिस्ताला बघून कदाचित त्याने म्हटलं पाहिजे होतं की देवा मी चुकलो, मी तुझ्या 30 रुपयाला विकलं, तुझं मोल मी 30 रुपये केलं. त्या जगाचा तारणहाराचं मोल त्याने 30 रुपये केलं, विकलं. ख्रिस्त म्हटला की तू मला वधस्तंभावर जाण्याच्या अगोदर 3 वेळा कोंबडा आरवण्यापूर्वी नाकारशील. नाकारलं, पण त्याने आत्महत्या केली, पण त्यांनी पश्चाताप केला नाही. देवाचं वचन सांग, जाऊ द्या तुम्ही आणि मी पाप करू, तुमच्याकडनं आणि माझ्याकडनं तारुण्य अवस्थेमध्ये आपण आहोत. तुमच्या आणि माझ्याकडनं चुका होतील, अपराध होतील. तारुण्याच्या दिशेवरती आपण आहोत. तारुण्याच्या वाटेवर जात असताना अनेक वेळेस आपण उठू, व्यसनाच्या अधीन असाल, जाऊ. परंतु जेव्हा उठू तेव्हा एक नव तारुण्य घेऊन आपण उठू. कारण जो कोणी ख्रिस्त येशूच्या वचनाची आठवण ठेवेल तोच तारला जाईल. लाखो करोडो नाही तारले जाणार, कोटीने तारले जाणार, हजारो नाही तारले जाणार. माझं चर्च तारलं जाणार, माझ्या चर्च मधील लोक तारले जाणार, माझा सेवक, माझ्या सेवकाचं कुटुंब तारलं जाणार, माझ्या सेवकाचा परिवार तारला जाणार, माझ्या सेवकातल्या प्रत्येक मंडळी तारली जाणार. मला काय माहित आहे, कारण तुम्ही आणि मी दीवाने आहो. दीवाना होना ऐसी बहुत बड़ी बात है. दीवाना होना चाहिए. अरे हो के तो देखो, ज्या देवाने माझ्यासारख्या लोकांवरती प्रेम केलं, ज्या देवाने माझ्यावरल्या 4 केसेस क्लोज केल्या, माझी सासू साक्षीदार आहे, माझे पास्टर, माझे सेवक माझ्या साक्षीला आहे. ज्या देवाने माझ्यासारख्या माणसावरती, माझ्यासारख्या मुलावरती प्रेम केलं, हजारो केसेसमध्ये, 4 केसेसमध्ये असताना देवाने आज मला तुमच्यामध्ये उभा केलं. आज लाईव्ह चालू आहे. आणि कारण मला माहित आहे, ज्या देवानं माझ्यासाठी मध्यस्थी करून वधस्तंभावरती मध्यस्थी झाला आणि म्हटला, अडेल
मी तुझे पाप आठवले नाही, मी तुझा विश्वास पाहिला. आणि मला माहित आहे माझ्या चर्चमधील प्रत्येकाचा विश्वास माझा देव पाहिल. माझ्या चर्चमधल्या प्रत्येकाचा विश्वास माझा येशू पाहिल. माझ्या चर्चमधल्या प्रत्येकाचा विश्वास माझा बाप पाहिल. माझ्या विश्वासणाऱ्या हो, माझ्या ख्रिस्ताच्या लेकरा हो, दाय मोकळून रडा आणि म्हणा की येशू मी कधी पाप करणार नाही. तुझं मरण माझ्यासाठी व्यर्थ नाही. त्याच्या मरणाची किंमत ठेवा माझ्या प्रियांनो. त्याच्या मरणाला व्यर्थ जाऊ देऊ नका आणि म्हणा की येशू तू माझ्यावरती प्रेम केलेला आहेस. जो देव, जो येशू तुम्हाला आणि मला तारण देऊ शकतो, जो देव तुमचं आणि माझ्या जीवनाला व्हॅल्यू देऊ शकतो, असा देव तुम्हाला म्हणत आहे, तुमच्यासाठी मध्यस्थी झालेला आहे आणि म्हटलाय हे बापा तुम्हाला क्षमा झालेली आहे. तुम्ही क्षमा पावलेले लेकर आहात माझ्या प्रियांनो. तुम्ही क्षमा पावलेले लेकर आहात. तुम्हाला काय पाहिजे? तुमच्या पापाची क्षमा तुम्हाला झालेली आहे. आणि देवानं वधस्तंभावरती जाताना तुमच्यासाठी, वधस्तंभावरती असताना पापाची क्षमा मागितली, कारण एवढं प्रेम तो करतो तुमच्यावरती. अजून काय पाहिजे? अजून काय हवंय? अजून काय हवंय आणि काय तुम्हाला पाहिजे? नाही पाहिजे. अजून तुम्हाला काय हवंय? नाही. तुमच्या रिक्वायरमेंट पूर्ण करण्याऐवजी, तुमच्या देवाकडं रिक्वायरमेंट पूर्ण करण्याऐवजी म्हणा की येशू तू मला माझ्या पापाची क्षमा केलीस. थँक्यू सो मच. आभारी आहे, आभारी आहे देवा की तुम्हाला माझ्या पापाची क्षमा केलेली आहेस. आभारी आहे ख्रिस्ता की तू माझ्या पापाची क्षमा केलीस. मी पुन्हा एकदा आठवण करून देईल, जो क्षमा करेल, तुम्ही जर अनेकांची मन दुखवली असतील, अनेकांची कुटुंबातल्या वादविवादामध्ये जर तुम्ही असाल, मी तुम्हाला प्रत्येकाला सांगेल क्षमा करा, कारण देवानं तुम्हाला आणि मला क्षमा केली. तर तुम्ही आणि मी एकमेकांना क्षमा करायलाच हवी आणि केलीच पाहिजे. मला तुम्हाला हात जोडून विनंती असेल, जर अनेकांचा अबोला असेल, आपल्या घरामध्ये जर कुणाचा अबोला तुम्ही धरला असेल, आपल्या नातेवाईकांमध्ये, आपल्या कुटुंबामध्ये जर तुम्हाला कुणाचा अबोला असेल, अरे सोडून द्या, कारण देवानं तुमच्यासाठी मध्यस्थी केली. तर तुम्ही अबोला धरून आणि तुमचा गर्व धरून काय फायदा? कारण ख्रिस्तानं तुमच्या आणि माझ्यासाठी त्याचा प्राण लयाला लावला. वदलेल्या कोकऱ्याचं रक्त तुम्हाला आणि मला शुद्ध केलेलं आहे. या सर्व गोष्टीबद्दल टाळ्या वाजवून देवाचं गौरव करा. आपल्या श्वासाश्वास असेपर्यंत प्रिय प्रभू येशूच्या नावाला तुमच्या हृदयापासून दूर होऊ देऊ नका. आपल्या श्वासाश्वास असेपर्यंत, आपल्या जीवात जीव असेपर्यंत, जोपर्यंत तुम्ही आणि मी त्या मातीच्या आड जाणार नाही, तोपर्यंत एक नाव तुम्हाला आहे जे तुम्हाला जीवन देणार आहे, आणि ते ख्रिस्त येशू आहे. ते ख्रिस्त येशूचं नाव तुम्हाला तारण देईल, तुमचं जीवन सुखकर केईल आणि त्याची आठवण करून देईल की तुम्हाला आणि मला पापाची क्षमा ऑलरेडी केलेली आहे. आता पाप करायचे नाही. आता पाप करायचे नाही, कारण आता पाप जर केली तर काय नाही, जगाच्या विनाशामध्ये आपण जाऊ. जगाच्या शेवटच्या कोपऱ्याला आपण जाऊन आपण नामोनिशान मिटलं जाईल. आता देवाने तुम्हाला मला दिलं ना, एक सुंदरसं चर्च दिलं, सुंदरसा सेवक दिलाय. ज्याला आई नसेल त्याला आई दिली, ज्याला भाऊ नसेल त्याला भाऊ दिलाय, ज्याला बहीण नसेल त्याला बहिणी दिल्यात, ज्याला कुणी नाही त्याला रावडे पाचशे दिलेत. अजून काय पाहिजे? अरे ज्याच्या घरामध्ये चूल पेटत नाही, त्यांनी त्याच्या घरामध्ये दाणा दिलेला आहे. अजून काय पाहिजे? अरे अजून काय पाहिजे? ज्या देवानं तुम्हाला आणि मला सुंदरसा सेवक दिलाय, अजून काय पाहिजे? एक आई नव्हती ज्याला आई नाही, मला आई नाही, आम्हाला आई दिले, आम्हाला आनंद आहे. मी नाही रडणार आणि मी रडलो पण नाही. पुढच्या वर्षामध्ये माझ्या आईला 2 वर्ष होते, मी रडलो पण नाही, कारण देवानं आम्हाला आई म्हणून एक माता दिलेली आहे. आम्ही का रडावं? कारण ख्रिस्त माझी माऊली झाला, ख्रिस्त माझा बाप झाला, ख्रिस्त माझी बहीण झाला, ख्रिस्त माझी माता झाली. ख्रिस्तानं तुमच्याने माझ्या पापाची क्षमा करून प्रत्येक नात्याची किंमत त्याने दाखवून दिली आणि म्हटलं जा, मी तुझ्या पापाची क्षमा केली, आजपासून तू सृष्टीवरती कुठं पण जा आणि तू माझ्या बरोबर असशील. आणि होय, मी माझ्या ख्रिस्ता बरोबर असेल. माझा सेवक दिलाय. अरे दिला ना, मग टाळ्या वाजा. असो लाख असतील
लाखाचा पोशिंदा नाही गेला पाहिजे देवाचं, असं असं बाहेर लिहिलेलं आहे. लाख गेले तरी चालतील. रावडे पास्टर आपल्या बरोबर आहेत ना? हा, अरे रावडे पास्टर आहेत ना, मग काय पाहिजे? चलो उठो आणि देवाच्या सेवेसाठी तयार व्हा. देवाची सेवा करा, कारण तुम्हाला दिली ना, क्षमा केली ना, तुम्हाला क्षमा ओढे झाले. आता फक्त म्हणायचंय, येशू बोल मी कोणत्या सेल मीटिंगला जाऊ, येशू बोल मी कुठे सेल मीटिंगला जाऊ, आणि सेल मीटिंगला जाऊ. आणि देवाने तुम्हाला आणि मला एक जीवन दिलेलं आहे. देवाने तुम्हाला आणि मला एक सुंदरसा अनुभव दिलेला आहे. देवाने सुंदरसा एक चर्च दिलेला आहे. या उठा, देवाच्या सेवेसाठी तयार व्हा आणि असंच सेवा करा. अशी सेवा गाजवा, ख्रिस्ताचं नाव गाजवा. ख्रिस्ताच्या सेवकाच्या खांद्याला खांदा देऊन उभा राहा. त्याच्या मंदिरासाठी मदत करण्यासाठी सगळ्यांनी उभा राहा. देवाचं गौरव करा. देवाच्या वचनाच्या अधीन राहा. देवाला समर्पित जीवन जगा आणि म्हणा, बोलो ख्रिस्त महाराज के, बोला ख्रिस्त महाराज के. राजांचा राजा ख्रिस्त येशू राजाचा. तो राजा तुमच्या आणि माझ्यासाठी निवडून आलेला आहे. तो कधी येणार आहे? तो संडेला तिसऱ्या दिवशी पुन्हा निवडून आला. त्यांनी मरणावरती विजय मिळवला आणि म्हटला, मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल. जेव्हा येईल तेव्हा ढगावरती बसून येईल आणि ग्लोरी टू गॉड फाउंडेशन मधील प्रत्येकाला निवडून घेईल. आणि मला माहित आहे, झालं का, मला माहित आहे आपण प्रत्येक जण त्याच्या बरोबर असो. देव करो तुम्हाला झालेल्या वचनानं आशीर्वाद करो. तुम्ही आशीर्वाद झालेले लेकर आहात, तुम्हाला क्षमा पावलेले लेकर आहात, तुम्ही क्षमेशील झालेले आहात. देवानं तुमच्यासाठी वधस्तंभावरती असताना देखील क्षमा मागितलेली आहे आणि म्हटलेलं आहे, हे बापा त्यांना क्षमा कर, कारण हे काय करत आहे समजत नाही. म्हणून तुम्ही सर्वांनी एकमेकांची क्षमा करा. एकमेकांचं मन दुखवलं असेल, एकमेकांच्या विरोधात असाल, एकमेकांच्या विरोधात तुम्ही बोलला असाल, जा. मी माझ्या घरामध्ये त्या आमच्या इथं पाव विकणारा येतो, त्याला मी बोललो होतो. 2 दिवस मला बरं वाटलं नाही. ते लिफ्ट चालू झाले आणि लिफ्ट चालू झाल्यानंतर अचानक त्याला मी बोललो, तू यायचं नाही म्हणलं आमच्या इथं. मी घरी गेलो पण मला निवांत नाही. दुसऱ्या दिवशी येता येता मला भेटला, म्हणलं आम्ही एक्स्ट्रीमली सॉरी, मला खरंच मनापासून माफ कर, मला माफ कर मला, कारण 2 दिवस चेन वाटलं नाही मला. जेव्हा त्याला माफी मागितली, माझ्या पत्नीने सांगितलं, अगं मी त्याची माफी मागितली, देवाने मला निवांत झोप दिली. आणि प्रियांनो, आपण क्षमेशील आहोत, आपल्याला क्षमा झालेली आहे. म्हणून तुम्ही आणि मी सर्वांची क्षमा करा, कारण येशूनं तुमच्यासाठी क्षमा मागितली आहे. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. जखमी करोडी तुझला मला सर्व रे मिळाले. हाती पायी खोल तुझिया रुतले किळे दुरारी. हात पाय तुझला रुतले किळे दुरारी. मी रोग मुक्त झालो, फटके तुला मिळाले. जखमी करुणी तुझला मला सर्व रे मिळाले. पाहून येशू तुझला धिक्कारिले जगानी. पाहून येशू तुझला धिक्कारिले जगानी. कृपा मिळाता शापच तुला मिळाले. जखमी करुणी तुझला मला सर्व रे मिळाले. ओ जखमी करुणी तुझला मला सर्व रे मिळाले. मी वेचिले फुलांना काटे ख्रिस्ता मिळाले. मी वेचिले फुलांना
काटे ख्रिस्ता मिळाले, जखमी करोनी तुझला, मला सर्व रे मिळाले, जखमी करोनी तुझ, मला सर्व रे मिळाले. थँक्यू. पुढचा शब्द आहे ते क्रुसावरती परमेश्वरानं बोललेला आहे. त्या क्रुसासाठी ब्रदर आशिष यांना आपण पुढे बोलवत आहेत, ऑलरेडी आलेले आहेत देवाच्या सेवेसाठी. ते लेकराचं आपण परमेश्वरामध्ये स्वागत करूया. देवभक्तांना पुढे चालवू. प्रेज गॉड. प्रेज लॉर्ड. देवाच्या लोकांनो, तर आज आपण दुसरा शब्द घेणार आहोत की तू आज माझ्या बरोबर असशील, तू आज माझ्या बरोबर सुखलोकात असशील. परमेश्वर तुम्हाला सांगत आहे की तू आज माझ्या बरोबर असशील स्वर्गात. तर आपण लूक 23:39-43 काढू. काय म्हणताय? त्याच्या दोन्ही बाजूला एक एक असे 2 चोरांना वधस्तंभावर खेळले होते. हालेलुया. तर वचन काय सांगतंय की जेव्हा येशू हा वधस्तंभावरती होता, तर त्याच्या शेजारी लेफ्ट हँड साईडला 2 चोराला मारलं होतं, की कारण का त्यांनी गुन्हा केला, त्यांनी चोरी केली त्यासाठी. तर वधस्तंभावर खेळलेल्या त्या अपराधांपैकी म्हणजे गुन्हेगाराने एकाने त्याची निंदा करून म्हटले, तू ख्रिस्त आहेस ना. म्हणजे एका माणसाने म्हणजे एका चोराने परमेश्वराची म्हणजे येशू ख्रिस्ताची थट्टा केली, की असं म्हटलं की तू ख्रिस्त आहेस ना, तू देव आहेस ना, तर तू का असं क्रूसावरती का हे करतोय, स्वतःला वाचव. म्हणजे त्याला काय घोषित करायचं आहे, जर तू देव असला असता तर तू क्रूसावरती कशाला आहेस असं. त्याने काय म्हटले, तू ख्रिस्त आहेस ना, तर स्वतःला व आम्हालाही वाचव. परंतु दुसऱ्याने त्याचा निषेध करून म्हटले, काय म्हटले, तुला ही तीच शिक्षा झाली आहे असता तू देवाला सुद्धा भीत नाहीस काय. म्हणजे दुसरा चोर पहिल्या चोराला म्हणतोय की अरे तू देवाला घाबरत नाहीस का, तू स्वतः देवाशी बोलतोयस की असं की तुला नाही का, म्हणजे तू देवाची थट्ट उडवतोयस, तुला लाज वाटत नाही का, तुला भीत नाहीस का देवाला तू, असं म्हणतोय की तुला ही ती शिक्षा झाली असता तू देवाला सुद्धा भीत नाहीस काय. आपली शिक्षा तर यथा नाही आहे, कारण आपण आपल्या कृत्याचे योग्य फळ भोगत आहोत. परंतु याने काही अयोग्य व म्हणजे चुकीचे केले नाही. मग तो म्हणाला, अहो येशू, आपण आपल्या राजाधिकाराने याल तेव्हा माझी आठवण करा. येशू त्याला म्हणाला, मी तुला खचित सांगतो, तू आज माझ्या बरोबर सुखलोकात असशील. म्हणजे तो जो चोर होता तो थोडक्यात विश्वासू निघाला. म्हणजे येशू ख्रिस्ताला बघायचं होतं की कोण माझ्यासाठी नाही का, माझा काळोरा घेऊन कोण भांडतंय माझ्यासाठी. म्हणजे एका चोराने तर परमेश्वराची थट्टा उडवली, पण दुसरा चोर हा थोडक्यात विश्वासू निघाला. म्हणजे थोडक्यात म्हणजे मरायच्या स्टेपला त्यांनी देवाचा स्वीकार केला आणि आज तो स्वर्गात आहे. तर आपण दुसऱ्या चोराचे जे बोल होते ते खूप मोठे प्रकटीकरण पाहण्यास मिळते. यातून आपणास हे प्रगट होते की तारण हे केवळ बाप्तिस्मा किंवा मंडळीत सभासद असल्याने मिळत नाही. त्या चोराने ह्या दोनांपैकी काहीही केले नव्हते. म्हणजे जर तुम्ही आता चर्चमध्ये जर एका नवीन आला, जर तुम्ही सभासद झाला, तरी देव तुम्हाला नाही का ओळखत नाही. कारण का नाही ओळखत? तुम्ही त्याच्यावरती विश्वास ठेवत नाही. जो माणूस मरण्याच्या शेवटपर्यंत जर विश्वास ठेवल तर तो देवासोबत स्वर्गात असेल. मी चांगला आहे असे वाटल्याने तारण मिळत नाही. म्हणजे तुम्ही देवासमोर नाही का लोकांसमोर किती पण देवाचं उपकार स्तुती केली की देवाचा आत्मा माझ्यामध्ये, मी नाही का देवाचं वचन सांगतो, असं एकदम स्पिरिच्युअलाइज,
म्हणजे जर आपण लोकांना जर दाखवलं तर पण देव आपलं मन पाहतो. म्हणजे जर आपण नाही का काय असं म्हणजे वचन सांगितलं आणि देवाच्या आपण जर अगेन्स्ट गेलो तर देव पाहतो आणि देव जेव्हा जजमेंट सवेस देव त्याचा न्याय निवाडा करतो. सहज पुढे येऊन किंवा हात उचलवून तारण मिळत नाही. त्याला वधस्तंभावर खेळून त्याच्या हातात व पायात सुद्धा खिळे मारलेले होते. निस्वार्थपणे समर्पण महत्वाचे आहे. म्हणजे आपण जेव्हा परमेश्वराशी विश्वासू राहतो तर परमेश्वर आपल्यासोबत राहतो. येशूला अंतःकरणात बोलविण्याची प्रार्थना म्हटल्यावर तारण मिळत नाही, तर खरा पश्चाताप होणे गरजेचं आहे. जर पातूर तुम्हाला पश्चाताप मिळत नाही तर तुम्हाला स्वर्गाचं राज्य प्राप्त होत नाही. तुम्ही किती पण देवाची उपकार स्तुती गा, तुम्ही किती पण अन्न भाषा बोला, किती पण वचन सांगा, हे सगळं फेल आहे. कारण का तुम्ही जर तुम्ही विश्वास ठेवला तर विश्वासाची भाकर तुम्हाला रोज मिळते. कारण का परमेश्वरासोबत तुम्ही स्वर्गात असता. कारण का जर तुम्ही वचन पाहिलं, वचन वाचताय, तुम्ही गाणं गाताय, अन्न भाषा बोलताय, म्हणजे नाही का लोकांना असं दाखवताय की तुम्ही खूप देवामध्ये आहे. पण जर तुम्ही देवाशी विश्वासू नाही तर काही उपयोग नाही. कारण का जर तुम्ही देवाचा विश्वास ठेवताय तर नक्कीच तुम्ही सुख लोकात असाल. जेव्हा देवाचं म्हणजे जेव्हा देवाचं जजमेंट टाईम होईल तेव्हा तुम्ही स्वर्गात असाल. तुम्ही त्या प्रकारे जगत आहात. तो जीवनक्रम बदलून तारण मिळत नाही. हे करण्यासाठी त्याच्या जवळ वेळ नव्हता. म्हणजे त्या चोराकडे वेळ पण नव्हता. त्यावेळेस मरणाच्या शेवटी म्हणजे लास्ट स्टेपवरती तो होता. हे करण्यासाठी त्याच्या जवळ वेळ नव्हता, तर नम्र बनून पाप कबुली आज्ञापालन हवे आहे. म्हणजे त्या चोराला त्याला माहीत होते की आज तो मरणार आहे, पण त्यांनी काय केलं, खरा रस्ता पकडला. पण त्या चोराने दुसरा जो पहिला चोर होता त्यांनी परमेश्वराच्या अगेन्स्ट गेला. जर तू ख्रिस्त असशील तर आम्हाला बी वाचव आणि तू बी वाच असं म्हटलं. पण प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेव म्हणजे तुझे घराण्याचे तारण होईल. प्रेषित 16:31 असं म्हणतंय. तुम्ही येशूवरती पूर्ण अंतःकरणाने विश्वास ठेवा म्हणजे तो तुमचे तारण त्याचे रक्त व नीतिमत्वाद्वारे करील. लूक 23:40 जर वाचला आपण. परंतु दुसऱ्याने त्याचा निषेध करून म्हटले, तुला ही तीच शिक्षा असता तू देवाला सुद्धा भीत नाहीस काय. म्हणजे मी तुम्हाला आता फर्स्ट टाइम सांगितलं की एका चोराने परमेश्वराच्या अगेन्स्ट गेला आणि दुसरा चोर हा नीतिमान होता. म्हणजे आणि विश्वास ठेवला शेवटच्या एंड टाईमच्या त्याला एंड टाईम दिलता की तो मरणार आहे त्याला माहीत होतं, पण त्यांनी सत्याचा एक रस्ता पकडला. एक दोषी ठरलेला चोर त्याने सर्वात पवित्र जीवन जगले नाही, तरीही तो येशूच्या शेजारी त्या वधस्तंभावर तो शेवटच्या श्वासासह त्याने येशूला सर्व सृष्टीचा प्रभू म्हणून घोषित केले. येशूने विश्वासाचे हे कृत्य ओळखले आणि त्या चोराला पुष्टी दिली की तू माझ्यासोबत स्वर्गात सामील होईल. देवाच्या राज्याचे वचन खूप मोठे आहे हे त्या चोराला कळले, कारण तो येशूच्या बाजूला होता. जेव्हा आम्हाला येशूच्या बरोबर उपस्थित राहण्यासाठी वेळ, तेव्हा आम्हाला आमच्या तारणाची सुंदर भेट पृथ्वीवर आणण्याचा आमच्या आव्हानाची आठवण करून दिली जाते. येशूचे शब्द आपल्याला आठवण करून देतात की तुम्ही कितीही वेळा पाप केले असले किंवा तुम्ही प्रार्थना केल्या होता कुणाचा, सैतानाचा, आणि त्यांनी फुल तयारी केली ती, पण त्याला माहित नव्हते की तो स्वर्गात जाणार आहे का नरकात जाणार आहे. पण जेव्हा एंड टाइम आला त्याला माहित नव्हते की येशू ख्रिस्त आहे पृथ्वीवरती. त्याने वचन वाचलं, त्याने सगळं केलं, पण त्याचा तो विश्वास होता, तुमच्यासारखा माझ्यासारखा विश्वास होता. पण त्याला नाही का त्याचं काहीतरी पुस्तक आलं, जीसस एक पुस्तक आलं आणि त्याला एका कुणीतरी सांगितलं की तुला हे लिहायचं आहे. म्हणजे एक अख्खा बंच होता, हे सॅटन एक बुक आहे, तर एक त्याचं अख्खं एक लिहायचं होतं त्याला. पण त्यांनी तो आवाडा करायला लागला नाही का, आता आवडं पुस्तक लिहायचं आहे, मला कसं करू, मला कोण मदत करणार, मला रायटर्स नाहीत माझ्यासाठी, मग आज मी एकटाच आहे तर मी कसं करणार. तर सैतान त्याला येऊन स्वतः म्हणजे नाही का त्याला हे दिसला, म्हणजे समोर तो आला सैतान,
म्हटलं की तू तुझ्या देवाचं सगळं सोड आणि माझ्या मागे लाग, आणि मी तुझं पुस्तक हे लगेच करतो, लगेच लगेच रायटिंग करतो आणि तू दे उद्या, असं म्हटलं. मग त्याला नाही का त्याला टेन्शन आलं, अरे लगेच करायला लागलंय, मग मी हजार रस्ता पकडलं तर का होईल. मग त्याचं त्याने पकडलं तर सैतानाचं सगळं अख्खं त्याची अख्खी पिढी खराब केली. तो अख्खा सैतानाचा भक्त झाला. मग जेव्हा मराठच्या वेळेस तेव्हा देवाने त्याला सांगितलं की तू माझी आज्ञा पाळली नाहीस, तू माझ्यामध्ये होता तरी तू शैतानाला बाटलास. तर कृपया मला एकच सांगायचं आहे, जर तुम्हाला जिवंत देव माहीत असेल ना तर कधी मूर्तीपूजा करू नका. जर मूर्तीपूजा केलं तर तुम्ही खरंच आणि निश्चित तुम्ही नरकात जाईल. कारण का देवाचं वचन सांगते नाही का की मला माझ्याशिवाय मला तुला अन्य देव नसावेत. म्हणजे देवाला दुसऱ्या देवाची खूप वीट आहे. म्हणजे सगळ्या देवाची तो अगेन्स्ट आहे. कारण का तो माहिती आहे, आपल्याला माहिती आहे की तो एकटाच तो जमीन आणि आसमानचा बादशाह आहे. ज्याने पृथ्वी बनवली, ज्याने स्वर्ग बनवलं, त्याचे आपण सेवक आहेत, त्याचे आपण लेकरं आहेत. तर आपण जर हे असून पण आपण जर दुसऱ्या देवाला जर वाटलो तर देव आपल्याला कधीच सोडत नाही. लेटच्या या दुसऱ्या आठवड्यात आपण राजा म्हणून येशूवर विचार करू, कारण आपण चांगल्या चोरासारखाच विश्वास ठेवू इच्छितो. कारण म्हणजे तो जो चोर होता त्याने विश्वास देवावरती ठेवला. आपणही देवावरती विश्वास ठेवतो कारण का आपल्याला सत्य माहिती आहे. कारण का जो निर्माण करता परमेश्वर, जो निर्माण करता येशू ख्रिस्त, याला स्वतःच्या त्याला डोकं टेकवायला पण जागा भेटली नाही. तर स्वतःच्या खांद्यावरती त्याने मरण सोडलं नाही का, स्वतःचा जीव सोडला. तर त्याने आपल्यासाठी एवढे फटके खाल्ले. जर तुम्हाला देवाने जर सांगितलं की तुझ्या लेकराला उद्या पहाट 4 नाहीतर 6 वाजेपर्यंत तुला मारून टाकायचं आहे, तर तुम्ही मारून टाकशाल का? कारण का आपण जर आपलं कसं आपल्या लेकरांना खूप आपण प्रेम करतो. वी लव्ह युअर चिल्ड्रन्स बिकॉज वेन वी लव्ह, म्हणजे आपल्याला कसं आपला DNA ना तो, आपण आपल्या लेकराला प्रेम करणार नाही तर कोण करणार. आता हेच आपण आता तुम्ही जर परमेश्वराकडे बघितलं तर परमेश्वराने आपल्यासाठी स्वतःच्या लेकराला पृथ्वीवरती पाठवलं. आपल्यासाठी त्याने रक्त वाहिले, त्याने आपल्यासाठी किती 39 फटके खाल्ले आपल्यासाठी. कारण का आपला तारण हवं, आपल्याला पापाच्या दिशेने कळू नये, आपण पापाच्या दिशेने जाऊ नये म्हणून. आज आपण जर पश्चाताप केला, कारण का येशू ख्रिस्त लवकरच येत आहे त्याच्या सैन्यासोबत, आपण जर तयारी केली तर आपण निश्चित स्वर्गात असू. आमेन.
हालेलुया. प्रेज लॉर्ड. देवाच्या नावाला धन्यवाद देते. देवाने आज मला वचन सांगण्याची संधी दिली. खरोखर देव खूप महान आहे नाही का. देवाने आपल्यासाठी क्रूसावरती नाही का प्राण दिला, आपले तारण व्हावे म्हणून. आणि देवाने आतापर्यंत 2 उद्गारात आपल्याला चालवले. आता देव आपल्याला 3ऱ्या उद्गारात चालवणार आहे. तर माझा शब्द आहे 3रा योहानाबद्दल म्हणजे प्रीती. देवाने नाही का शेवटच्या वधस्तंभावर असताना पण देवाने नाही का आपल्या आईची जबाबदारी, देवाने योहान हा शिष्य होता की नाही का खूप प्रेम करणारा होता, तर त्याच्यावरती दिली की माझ्या आईची जबाबदारी तू सांभाळ म्हणून. तर आपण बघूया योहानाचा अध्याय 19 अध्याय त्यातलं 25 आणि 27 मध्ये वचन काय म्हणते. येशूच्या वधस्तंभाजवळ त्याची आई आणि त्याची मावशी क्लोपाची पत्नी मरिया आणि मरिया मगदालिया ह्या उभ्या होत्या. मग येशूने आपल्या आईला व ज्या शिष्यावर त्याची प्रीती होती त्याला जवळ उभे राहिलेले पाहून आईला म्हटले, बाई पहा हा तुझा मुलगा. मग त्याने त्या शिष्याला म्हटले, पहा ही तुझी आई. त्यावेळेपासून त्या शिष्याने तिला आपल्या घरी ठेवून घेतले. देवाने आपल्या आईची जबाबदारी त्या योहान शिष्यावरती दिलेली आहे. तर आपल्याला ह्या 3ऱ्या वाणीतनं असं सांगायचं आहे की ह्या शब्दात आपल्याला पाहायला मिळते की योहानाच्या पुस्तकात लिहिलेले की आपल्या आईविषयी प्रभू येशूला काळजी चिंता वाटू लागली आणि त्याचा देह चाबुकाने फोडला आणि त्याला किती त्रास झाला, वेदना होत होत्या, तरी पण त्यांनी आपल्या आईची काळजी घेणे सोडले नाही. की त्यांनी त्याची जबाबदारी कर्तव्य, जसं आपलं एक कुटुंब आहे तसं येशूची आई त्यांनी आपलं कुटुंब, आपण मरणाच्या दारात जात असताना देखील की नाही का आपल्या आईची पुढं जबाबदारी कोण घेणार, कसं होणार, ती तर त्याच्यावरती विश्वास ठेवत होती. एवढं आईने तिचं लाड केलं, हे केलं, आणि त्या आईला नाही का आता माझ्या डोळ्यासमोर माझ्या मुलाचा जीव जात आहे, मग माझं कसं होईल. पण आईने नाही का त्या ठिकाणी की माझा मुलगा नाही की हा तू देवाचा नाही का देवाचं लेकरू आहे म्हणून तिने नाही का त्या ह्याच्यातनं त्याला सांभाळ हे केलं. तरी पण शेवटच्या क्षणाला नाही का येशूने आपली जबाबदारी काळजी चिंता योहानाच्या हाती सोपवली. आणि योहान हा सर्वात जास्त प्रीती करणारा होता सगळ्या शिष्यामध्ये नाही का. आणि आपली आईची जबाबदारी त्याने योहान शिष्यावरती दिली. योहानावर प्रभू येशू ख्रिस्त खूप जास्त प्रेम होतं आणि 12 शिष्यांपैकी योहान हा शेवटपर्यंत टिकला, येशूच्या सोबत राहिला. जेव्हा वधस्तंभावर होता तेव्हा योहान आणि त्याची आई तेच म्हणजे नाही का 12 शिष्यांमधल्या योहान हा शेवटपर्यंत विश्वासामध्ये टिकून राहिला आणि येशू बरोबर नाही का चालू लागला. म्हणून देवाने नाही का सगळ्यात जास्त प्रेम केलं आणि आपल्या आईची जबाबदारी योहानच सांभाळू शकतो म्हणून त्याच्या हाती दिलं. आणि या ठिकाणी आणि देवाने आपल्या क्रूसावरती प्राण दिला म्हणून आपले तारण झाले. ख्रिस्ती जीवनात असे करण्यासारखे भरपूर आहे. जसे तुम्ही इतरांची काळजी घ्यायला हवी. ख्रिस्ताने आपल्या प्रिय आईला आपल्या शिष्य योहान याचकडे सोपवले. त्याने तुमची काळजी घेतली पाहिजे व तुम्ही स्थानिक मंडळीच्या अधीन केले पाहिजे. जसं देवाने नाही का आपल्या आईची काळजी योहानावरती दिली, ती कर्तव्य आहे आपलं. तसं नाही का देवाने आपल्याला पण आपले आई वडील म्हणून आपले दासदासीत दिलेत. आपलं कर्तव्य आहे की आपण नाही का आपल्या मंडळीची आणि आपल्या नाही का आई वडिलांची जे आपल्याला आई वडील दिलेत देवाने, तर त्यांची पण नाही का आपण कशी घरात कुटुंबाची काळजी घेतो, नाही बाबा माझं घर आहे, माझं सगळं संसार आहे, हे तसं आपलं मंडळी आणि आपण चर्च आपल्याला देवाने दिले तर त्यांची काळजी पण आपण घरासारखी घेतली पाहिजे. आणि नाही का घरात जसं जबाबदाऱ्या असतात तसं आपण चर्चमध्ये पण आपली मंडळी एक आहे, आपण एक कुटुंब आहोत. म्हणून नाही का सगळ्यांनी मंडळीमध्ये पण आपलं नाही का कर्तव्य पार पाडलं पाहिजे. नुसतं घरातच नाही तर मंडळीमध्ये पण पार पाडलं पाहिजे. आणि आपल्याला जसं आई वडील दिले तसं देवाने नाही का आपल्याला आई वडिलांचं तसंच आपण मान सन्मान पण राखला पाहिजे. आणि स्थानिक मंडळीवरती प्रेम करणं व तिच्या योग्य प्रकारे काळजी घेणं नाही का. प्रत्येकाचं दुःख आपण सहन केलं पाहिजे की हा बाबा आपल्या मंडळीत कोण दुःखात आहे, त्रासात आहे, ती एक जबाबदारी आपली. जसं येशूने नाही का तेवढ्या वेदना सहन करत असताना सुद्धा ती जबाबदारी त्याचं कर्तव्य त्यांनी पार पाडले, तसं आपण देखील नाही का आपल्या चर्चमध्ये मंडळामध्ये कुणाचे काही प्रॉब्लेम्स असतील किंवा काय असेल आपण हातभार लावला पाहिजे, त्यांच्या समस्या जाणून घेतल्या पाहिजे, एकमेकांची ओळखी व्हायली पाहिजे की हे पण आपलं एक कर्तव्य आहे. नुसतं घरातच नाही तर आपण नाही का आपल्या मंडळीची सुद्धा कर्तव्य पार पाडलं पाहिजे. आणि निर्गमन वचन 20 त्याच्यामध्ये देवाने सांगितले की
आपण वाचूया. आपल्या बापाचा व आपल्या आईचा मान राख, म्हणजे जो देश तुला देत आहे त्यात तू चिरकाल राहशील. देवाने आपल्याला 10 आज्ञा दिलेत. 10 आज्ञामधली ही 5वी आज्ञा आहे बघा. आपल्या आई व आपल्या बापाचा आदर कर व मान राख. खरंच आपण नाही का ह्या आपल्या आई वडिला, जसं देवाने आपल्याला आज्ञा दिली की आई वडिलांचा तू मान राख, त्यांना उलटं बोलू नको. जेव्हा तू आपल्या आई वडिलांचा मान राखशील तर आपल्या आयुष्याला नाही का दीर्घ आयुष्य प्राप्त होईल. देवाचं वचन म्हणते आपण उलट नाही बोललं पाहिजे, मान सन्मान केला पाहिजे, असं तुच्छ नाही मानलं पाहिजे नाही का. जाऊ दे, ही काय आई सांगते, हिचं काय ऐकायचं, जाऊ दे तिकडे, अशीच बडबड करते. पण नाही, पण देवाचं वचन म्हणते की तुम्ही आई वडिलांची आज्ञा पाळा, तेव्हाच तुम्हाला दीर्घ आयुष्य प्राप्त होईल की नाही का. म्हणून आपण आई वडिलांचा मान राखला पाहिजे, त्यांची काळजी घेतली पाहिजे. जसं देवाने आपल्या आईची काळजी घेतली तसं आपण आपल्या आई वडिलांचा मान सन्मान करून त्यांची सुद्धा काळजी घेतली पाहिजे, देवाचं वचन सांगते. आणि जर आपण आपल्या आई वडिलांचं ऐकलं, त्यांचा मान सन्मान केला, तरच आपल्याला स्वर्गाच्या राज्यात प्रवेश आहे. नाहीतर सगळं आपलं हे सगळं व्यर्थ आहे. देव मानवरूप असताना देखील त्याच्या आई वडिलांची काळजी घेतली. मग आपण पण देवाने आपल्याला पाठवले पृथ्वीवर, मग आपण पण नाही का आपलं कुटुंब आहे म्हणून आपल्या आई वडिलांच्या कुटुंबाचं, चर्चा मंडळीचं, सगळ्यांची काळजी घेतली पाहिजे व त्यांचं कर्तव्य आपण पार पाडलं पाहिजे, तरच आपलं जीवन सफल आहे. नाहीतर काही नाही का, व्यर्थ आहे. देव प्रीती करतो. प्रीतीविषयी नाही का योहाना काय प्रीती करणार आहे, तसंच नाही का प्रीतीविषयी सांगितलं. एकमेकांवरती प्रीती केली पाहिजे की नाही, हा बाबा हा बोलत नाही, करत नाही, नाही का, जाऊ दे, आपल्याला काय करायचं त्यांचं काय पण होऊ दे, आपण आपलं. तसं नाही, जसं आपलं कर्तव्य आहे घरामध्ये तसं नाही का आपण सगळ्यांशी एकमेकांशी नाही का त्यांची ओजी वाहून त्यांचं कर्तव्य पार पाडलं पाहिजे आणि प्रीती केली पाहिजे. प्रीती केली तर नाही का आपल्याला सर्व समस्या दूर होतात. प्रीतीने राहिलं पाहिजे, प्रीतीने एकजुटीने, प्रीती असलं तरच आपण एकजुटीने सर्व काही करू शकतो, नाही तर सगळं काही व्यर्थ आहे. मग त्याच्या अध्यायामध्ये आपण बघूया, देवाचं वचन सांगते की गुरुजी, नियमशास्त्रातील कोणती अशी आज्ञा मोठी आहे. तो त्याला म्हणाला, तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर पूर्ण अंतकरणाने व पूर्ण जीवाने, पूर्ण शक्तीने व पूर्ण मनाने प्रीती कर. हीच मोठी व पहिली आज्ञा आहे. हिच्यासारखी दुसरी ही आहे की तू आपल्या शेजाऱ्यांवर व स्वतःसारखी प्रीती कर. ह्या 2 आज्ञावर नियमशास्त्र व संदेशाचे ग्रंथ अवलंबून आहे. जसा या शब्दात प्रीती केली आहे तसे आपण ही प्रीती करणारे असावे. या वचनात देखील हेच सांगितले आहे. प्रीतीवरच सर्व काही अवलंबून असते. प्रीतीशिवाय या जगात काहीही नाही. येशूने सर्व मनुष्य जातीवर प्रेम केले म्हणून प्रीतीविषयी म्हटले आहे. योहान 3:16 म्हणते की देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र आपल्यासाठी दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवील की त्याचा नाश नाही होत तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. म्हणून येशू हा अत्यंत दुःखाच्या दरम्यान होता नाही का. येशूने शेवटपर्यंत दयाळू, काळजी आणि जबाबदारी ही सगळी काही सांभाळली आणि त्याची दुःखी आई मरियमची काळजी घेतली आणि जी त्याच्या वधस्तंभाच्या पायथ्याशी खंबीरपणे उभी होती. त्याच्या प्रिय प्रेषित योहानाच्या हाती त्याच्या अत्यंत काळोखाच्या दुःखाच्या काळातही त्याने आपल्या जवळच्या मृत्यूनंतर आपल्या प्रियजनांचा कल्याण पाहण्यास प्राधान्य दिले. त्याच्या कुटुंबाप्रती दाखवलेले कोमल तरतूद दिली. देव त्याच्या प्रियजनास विश्वासूपणे लक्ष देतो आणि आपल्या मोठ्या संकटातही त्याला प्रिय असलेल्याला तो कधीच सोडत नाही. म्हणजे किती संकट असो, काही असो, देव आपल्याला कधीच सोडत नाही, नाही का. देवाला माहीत असतं की हा आपल्याला संकट येणार आहे. देवाला माहिती आहे संकट आले तर तो सॉल्व करणार आहे. म्हणून नाही का आपल्याला वाटते देव बघत नाही, करत नाही. देव सगळं बघतो, देवाला सगळं माहीत असतं. म्हणून आपण नाही का धीराने विश्वास ठेवला पाहिजे आणि देवावरती प्रीती केली पाहिजे की नाही, देव सगळं काही सॉल्व करणार, नाही का. देवाची कृपा माझ्यावरती आहे, देवाची नजर माझ्यावरती आहे आणि देव मला बघत आहे. म्हणून नाही का विश्वासाने आपण देवाकडं विश्वास ठेवून पुढं गेलं पाहिजे. आणि देवाचं प्रेम कधीच निस्वार्थ नाही, अनलिमिटेड देव आपल्यावरती प्रेम करतो. म्हणून नाही का आपण देवावरती खूप प्रेम केलं पाहिजे, देवाच्या वचनात त्याच्या अधीन राहिलं पाहिजे. आणि या ठिकाणी नाही का आपल्याला मानवासाठी एक शिकवण आहे की येशू स्वतः वेदनेत असतानाही इतरांवरचे प्रेम, करुणा हे निस्वार्थ आहे आणि आपण ही असं प्रेम एकमेकांवर करावी अशी देवाची इच्छा आहे. येशूने या ठिकाणी आपला मुलगा होण्याचे कर्तव्य पूर्ण केले. मग
देव बाप तुम्हाला या तिसऱ्या वचनातून आशीर्वादित करो. आमेन. तेरे मार खाने से तेरी शिफा के लिए, मेरी शिफा के लिए बार बार बहा लहू यीशु का. तेरी शिफा के लिए, मेरी शिफा के लिए बेकरार बहा लहू यीशु का. तेरी शिफा के लिए, मेरी शिफा के लिए बार बार बहा लहू यीशु का. तेरी शिफा के लिए, मेरी शिफा के लिए माथे से टपका जैन आजाद हो, चेहरे से टपका रूप आबाद हो, रूप आबाद हो. माथे से टपका जैन आजाद हो, चेहरे से टपका रूप आबाद हो, रूप आबाद हो. धार धार बहा लहू यीशु का. तेरी शिफा के लिए, मेरी शिफा के लिए धार धार बहा लहू यीशु का. तेरी शिफा के लिए, मेरी शिफा के लिए बार बार बहा लहू यीशु का. तेरी शिफा के लिए, मेरी शिफा के लिए हाथों से निकला बाहों में लेने, पैरों से निकला रास्ता बनाने, रास्ता बनाने. हाथों से निकला बाहों में लेने, पैरों से निकला रास्ता बनाने, रास्ता बनाने. तार तार बहा लहू यीशु का. तेरी शिफा के लिए, मेरी शिफा के लिए तार तार बहा लहू यीशु का. तेरी शिफा के लिए, मेरी शिफा के लिए बार बार बहा लहू यीशु का. तेरी शिफा के लिए, मेरी शिफा के लिए भीगा लहू से सर मुक्ति लाई, थोड़ा बदन तो कीमत चुकाई, कीमत चुकाई. भीगा लहू से सर मुक्ति दिलाई, थोड़ा बदन तो कीमत चुकाई, कीमत चुकाई.
आई सुवेदार बहा लहू यीशु का तेरी शिफा के लिए, मेरी शिफा के लिए सुवेदार बहा लहू यीशु का तेरी शिफा के लिए, मेरी शिफा के लिए बेकरार बहा लहू यीशु का तेरी शिफा के लिए, मेरी शिफा के लिए. जोरात टाळ्या वाजवूया आपण. प्रेज लॉर्ड. देवाच्या प्रिय लेकरांनी 3 शब्दापर्यंत चांगलं तुमच्याशी संभाषण केलेलं आहे. जे 3 शब्द बोललेले त्याचं मर्म तुम्हाला कळलं असेल. कुणाकुणा समजलेलं आहे की 3 शब्द आता परत बोलले त्याचं मर्म कुणाकुणा समजले. 4था शब्द आहे सिस्टर साक्षी आलेले आहेत पुढं. जोरात टाळे वाजवूया आपण. देव त्यांचं त्या वचनाच्या द्वारे तुमचं जीवन बदलो. हालेलुया. ओके. प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला धन्यवाद असो. त्याने मला ही 4थ्या वचनातून बोलण्याची संधी दिली. माझा शब्द आहे 4था. आपण यावेळेस 4थ्या वचनावर आलेलो आहोत. वधस्तंभावरील ही 4थी वाणी आज आपल्या जीवनामध्ये काय सांगू इच्छिते हे आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. तर मत्ते कृत्य शुभवर्तमानाचा 27वा अध्याय 45 ते 47 आपण वाचूया. मग दुपारी 6व्या तासापासून ते 9व्या तासापर्यंत देशभर अंधार पडला आणि सुमारे 9व्या तासाला येशूने मोठ्याने आरोळी मारून असे बोलिला, एली एली लमा सबखतनी, म्हणजे माझ्या देवा तू माझा त्याग का केला. तिथे जे उभे होते त्यांच्यातील कित्येकाने ते ऐकून तो एलियाला हाक मारितो असे ते बोलिले. आपल्याला या ठिकाणी अधिक गोष्ट आकर्षाने जाणवते की प्रभू येशू ख्रिस्त स्वर्ग आणि पृथ्वीच्या मध्ये खेळलेला आहे. स्वर्ग आणि पृथ्वी ज्या ठिकाणी ज्या वेळेस प्रभू येशू ख्रिस्ताला घेऊन आलेले त्याचप्रमाणे हा उद्गार जो आहे तो आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताने जे 7 उद्गार त्या वधस्तंभावरून काढले त्यामध्ये हा उद्गार आम्हाला मध्यभागी आढळतो. मध्यभागी म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताने म्हणजे 4था उद्गार जो आहे तो आम्हाला या गोष्टीची आठवण करून देतो की प्रभू येशू ख्रिस्त फार वेदनेमध्ये आहे, फार त्रासामध्ये आहे, फार दुःखामध्ये आहे. आता जे वधस्तंभाजवळ ते सर्व लोक होते म्हणजे जे शिष्य आहेत, प्रभू येशू ख्रिस्ताची आई आहे, प्रभू येशू ख्रिस्ताला छळणारे जे सैनिक आहेत ते सैन्य देखील आहेत. 45 वचन सांगतं की दुपारी 6व्या तासापासून ते 9व्या तासापर्यंत देशभर अंधार पडला आणि 9व्या तासाला येशूने देवाभर 45 वचन सांगतं की दुपारी 6व्या तासापासून ते 9व्या तासापर्यंत देशभर अंधार पडला आणि अंधारामुळे लोक काय तर भयभीत झालेले आहेत. कारण दिवसा ढवळे हा पडलेला अंधार जो आहे तो काय सर्वसाधारण अंधार नव्हता. रोजच्या प्रमाणे सूर्य मावळतो आणि अंधार होतो त्याप्रमाणे पडलेला हा अंधार नव्हता. निर्गमाचं पुस्तक याचा 10वा अध्याय वचन 21 ते 22 आम्ही जर पाहिलं तर वचन म्हणतं की निबिड अंधकार जो आहे परमेश्वराने त्या मिसर देशावर जी 9वी पिढा आणली होती त्याची आठवण करून देतो. हे वचन आम्ही वाचलं तर त्या ठिकाणी 9व्या पिढीच्या दरम्यान संपूर्ण देशामध्ये मिसर देशामध्ये निबिड अंधार हा अंधकार जो आहे तो पसरलेला होता. आणि माझ्या प्रियानो इस्रायलाच्या वस्तीवर त्या ठिकाणी प्रकाश अशा प्रकारे आढळून आला. मग आम्ही या ठिकाणी हा तर देवाचा एकुलता एक पुत्र होता. प्रभू येशू ख्रिस्ताने देवाने त्याला ह्या जगामध्ये आणलं. देवाची योजना पूर्ण करण्याकरिता त्या ठिकाणी पाठवलं. योहान याचा 8वा अध्याय 12 वचन मध्ये ज्या येशूने म्हटले, मी जीवनाचा प्रकाश आहे, मी जगाचा प्रकाश आहे आणि जो मला अनुसरितो तो अंधारात चालणार नाही पण त्याला जीवनाचा प्रकाश प्राप्त होईल. पण तो प्रकाश देणारा आज अंधाराने ग्रासून गेलेला. का तर माझ्या प्रियांनो तुमच्या आणि माझ्या पापामुळे
आणि तो स्वतःसाठी आपल्या परमेश्वराला हाक मारित असलेला आम्हास दिसून येतो. माझ्या प्रियांनो, देवाने ह्या जगाचं पाप स्वतःवर ओढून घेतलं आणि हे कशासाठी तर तुमच्या आणि माझ्या पापासाठी. आणि प्रभू येशू ख्रिस्ताला कधीच पाप काय हे देखील माहीत नव्हतं, तर त्याला लोक पापी म्हणण्यात आलं. आम्हाला या ठिकाणी विशेष प्रकारे दिसून येतं की त्याला धरून देण्यात आलं, त्याला विविध ठिकाणी विचारपूस करण्यात आलं. जर आम्ही पवित्र शास्त्र वाचलं, शुभवर्तमानाचा शेवटचा भाग जर पाहिला, त्याला 6 विविध ठिकाणी घेऊन जाण्यात आलं. म्हणून माझ्या प्रियांनो, परमेश्वराच्या समावित जे नातेसंबंध तो आम्हाला ठेवायचा असेल तर पापापासून आम्हाला स्वतःला अलप्त असे ठेवा आणि आपल्या जीवनातून परमेश्वराचा गौरव करा. या वचनाद्वारे देव तुम्हा प्रत्येकाला आशीर्वाद दे. प्रेज गॉड. सुंदरसं वचन सांगितलेलं आहे. तयार आहे, परमेश्वर त्यांना उभा करत आहे. Praise the Lord. Praise the Lord. Hallelujah. जे 7 शब्द, जे 7 विजयाचे उद्गार देवाने वधस्तंभावर असताना बोलला, ते विजयातला 5वा शब्द, ते विजयाचा 5वा उद्गार देवाने मला दिलेला आहे. म्हणून मी सर्व गौरव ते ख्रिस्त प्रभूला देते. योहान याचा 17:3 सर्वांनी माझ्याकडे लक्ष द्या. आणि देव कोणासाठी ताणलेला होता यासाठी हे वचन आहे. योहान याचा 17वा अध्याय आणि 3रं वचन. शास्त्रलेख आहे की सार्वकालिक जीवन हेच आहे की तू जो एकच खरा देव, त्या तुला व ज्याने तुला पाठविले आहे ते येशू ख्रिस्ताला आपण ओळखावे. म्हणून योहान 3:16 मध्ये परमेश्वराचं वचन सांगतं की देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश न हो, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. आमेन. वचन समजलं सर्वांना? जो कोणी देवावर विश्वास ठेवून चालतो तो कधीही नाशाकडे जाणार नाही, तर देव त्याला म्हणतो मी तुला सार्वकालिक जीवनाचं पाणी देईल. आमेन. देवाने आपल्या पुत्राला जगाचा न्यायनिवाडा करण्यासाठी नव्हे, तर त्याच्याद्वारे जगाचे तारण व्हावे यासाठी प्रभू येशू ख्रिस्त या पृथ्वीवर आला आणि त्याने आपल्यासाठी त्या वधस्तंभावर मरण सोसले. त्या वधस्तंभावर त्याने तुमच्या आणि माझ्यासाठी प्राण दिला. यासाठी प्रभू येशू ख्रिस्त या पृथ्वीवर आला. त्याने आपल्या वधस्तंभावर, त्याने आपल्यासाठी त्या वधस्तंभावर मरण सोसले. त्याच्या पवित्र रक्ताने ही भूमी शुद्ध केली, कारण त्याची इच्छा आहे की आपल्या प्रभू येशूची इच्छा आहे जसा तो पवित्र आहे तसे आपण देखील पवित्र राहावे. आमेन. यासाठी त्याने तो मरणाचा प्याला स्वीकारला. प्रभूने मरणाचा प्याला स्वीकारला आणि तुमच्या आणि माझ्या पापाची त्या ठिकाणी त्याने क्षमा केली. म्हणून योहान 3:5 मध्ये वचन सांगतं, पाण्यापासून व आत्म्यापासून जन्म घेतल्या वाचून कोणीही देवाच्या राज्यात प्रवेश करू शकत नाही.
वचन सर्वांना समजतंय? देवाचं वचन असं सांगतंय की पाण्या वाचून व आत्म्यापासून जन्म घेतल्या वाचून कोणी देवाच्या राज्यात प्रवेश करू शकत नाही. पेत्राचे पहिले वचन 3 अध्याय 18 वचन असा शास्त्रलेख आहे, कारण आपल्याला देवाजवळ नेण्यासाठी ख्रिस्ताने पापाबद्दल म्हणजे नीतिमान पुरुषाने अनितिमान लोकांकरता एकदा मरण सोसले. देहरूपात तो जीवे मारला गेला आणि आत्म्यात तो जिवंत झाला. हालेलुया. म्हणून आपण पापाचा त्याग करणे फार गरजेचं आहे. सर्वांना समजतंय की आपण पापाचा त्याग करणे किती महत्त्वाचं आहे. देवाने त्या वधस्तंभावर आपल्यासाठी प्राण दिला, म्हणून आपण पाप सोडणं, पापापासून दूर राहणं अति महत्त्वाचं आहे. जसं ख्रिस्ताने देहाने मरण सोसलं तसेच तुम्ही मनोवृत्ती रूपी शस्त्र धारण करा, कारण ज्याने म्हणजे प्रभूने देहाने दुःख सोसले आहे तो पापापासून निवृत्त झाला. आणि प्रभू येशू ख्रिस्त हा असा एकच होता, तो परम पवित्र देह होता आणि त्याला परम पवित्र सेनाधीश परमेश्वर असे म्हणतात. हालेलुया. प्रगटीकरण याचा 22:17 मध्ये वचन सांगतं, प्रभू म्हणतो आत्म्यांनी यावे आणि स्वतःला प्रभूची वधू म्हणावे व प्रत्येक जण जो देवाची वचने ऐकतो आणि ज्याला प्रभूच्या आत्म्याची तहान लागली त्याच्यासाठी प्रभू म्हणतो ज्याला पाहिजे तो जीवनाचे पाणी फुकट घेऊ. आमेन. आणि मत्तयकृत शुभवर्तमान याचा 5वा अध्याय 6व्या वचनामध्ये प्रभू म्हणतो, लोकांना डोंगरावर प्रवचन देत असताना प्रभू परमेश्वर त्या ठिकाणी म्हणतो, जे नीतिमत्वाचे भुकेले व ताणलेले त्यांनी ते धन्य, कारण ते तृप्त होतील. हालेलुया. प्रभू म्हणतो तुम्ही व तुमचा आत्मा माझ्यासाठी भुकेला व ताणलेला असला पाहिजे. आमेन. यावरून जो आत्मा देवाने आपल्याला दिलेला आहे तो सांगत असेल की प्रभूला कशाची तहान लागली होती. सर्वांना समजते की आपल्या देवाला त्या वधस्तंभावर खिळलेला असताना कशाची तहान लागली होती. कारण देवाचं वचन सांगतं की माझा आत्मा तुला सत्याची ओळख करून देईल. अशासाठी की आपल्या आत्म्याचा नाश न व्हावा यासाठी प्रभूने त्या शमरोनी स्त्रीला देखील म्हणतो मला प्यावयास पाणी दे. पण त्या ठिकाणी प्रभू पाणी पिला का? नाही पिला, कारण प्रभूला त्याचा गौरव होण्याची वेळ त्या ठिकाणी आली होती. म्हणून प्रभू तिला म्हणतो मला प्यावयास पाणी दे. पहा, त्या ठिकाणी देखील प्रभूला तहान लागली होती, पण प्रभू त्या ठिकाणी पाणी पिला नाही. प्रभू त्या स्त्रीला म्हणतो जिवंत पाणी, मी तुला जिवंत पाणी दिले असते. तरी ती स्त्री प्रभूला म्हणाली पहा, यापेक्षाही आपल्याजवळ जिवंत पाणी आहे का? तेव्हा प्रभू येशू ख्रिस्त तिला म्हणतो, येशूने तिला उत्तर दिले, जो कोणी म्हणजे शरीराची गरज भागवणारा व शारीरिक तहान भागवणारा पाणी पेईल त्याला पुन्हा तहान लागेल. परंतु मी जे पाणी तुम्हाला प्यावयास देईन आणि जो कोणी ते पाणी पेईल त्याला कधीही तहान लागणार नाही. आमेन. जे पाणी मी तुम्हाला देईन त्यामध्ये सार्वकालिक जीवनाच्या उपळत्या पाण्याचा झरा असे ते होतील. हालेलुया. आणि ज्या स्त्रीला प्रभूने पाणी मागितलं ती म्हणाली मसीहा ज्याला ख्रिस्त म्हणतात तो येणार आहे आणि तो मला ठाऊक आहे. येशू तिला म्हणाला जो तुझ बरोबर बोलत आहे तो मीच आहे. हालेलुया. आज देव तुमच्याशी बोलत आहे की माझ्या लेकरांनो, तुम्हाला माझ्या वचनाची तहान लागली आहे का? हालेलुया. आज तुम्हाला देवाची तहान लागली आहे का?
कारण देव तुमच्यासाठी त्या वधस्तंभावर गेला आणि तुमच्या आणि माझ्या पापाची अपराधांची क्षमा त्याने त्या ठिकाणी केलेली आहे. आमेन. प्रभूने त्या स्त्रीला सांगितले याचे कारण जे यशाया संदेष्टांनी त्याची भविष्यवाणी केली होती ती शास्त्रलेख पूर्ण होण्यासाठी केली होती. म्हणून हे सर्व प्रभू घडून आणत होता. त्या स्त्रीला प्रभूने सांगितले की मीच जगाचा तारणारा आहे. आमेन. पुन्हा येशू पुन्हा त्यांना म्हणजे कोणाला, तुम्हाला आणि मला प्रभू म्हणतो आज जे उद्गाराचे 7 शब्द आहेत ते आपल्यासाठी आहेत. आमेन. जे आज वधस्तंभावर जो प्रभू आपल्यासाठी बोलला तो 7 शब्द जे आपण स्वीकारतो की हो प्रभू तू माझ्यासाठी त्या वधस्तंभावर खिळला गेला, तर प्रभू म्हणतो खरोखर मी तुझ्या जीवनाचं तारण करेल. आमेन. प्रभू म्हणतो मीच जगाचा प्रकाश आहे, जो मला अनुसरतो तो अंधारात चालणार नाही, कारण प्रभू जवळ जीवनाचा प्रकाश आहे. आमेन. आणि पहा त्या स्त्रीने त्या नगरामधल्या सर्व लोकांना बोलावून आणले आणि सर्वांना येशूविषयी सांगितले. तशीच अपेक्षा आजही आपला प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या आणि माझ्याकडून आणि या जगाच्या लोकांकडून करतो. याची प्रभूला ताण लागली आहे. हालेलुया. म्हणून प्रभू म्हणतो आत्म्याच्या प्रेरणेने चाला आणि नियमशास्त्राच्या अधीन राहा. प्रेज द लॉर्ड. सर्वांनी वरती लक्ष द्या. शास्त्रामध्ये प्रभू म्हणतो, प्रभूचं वचन सांगतं की अल्फा व ओमेगा मीच आहे, म्हणजे प्रारंभ व शेवट मी आहे. ताणलेल्यांना जीवनाचे पाणी फुकट मी देईन आणि त्याचा देव मी होईन. हालेलुया. तो माझा पुत्र होईल असा परमेश्वर आज तुम्हाला आणि मला म्हणत आहे. म्हणून प्रभू परमेश्वर वचनामध्ये म्हणतो नीतिमानाला नव्हे तर पापी जणांना बोलवण्याकरता मी आज आलो आहे. प्रभू वचनशास्त्र सांगते की मत्ती याचा 11वा अध्याय आणि 28 वचनामध्ये वचन सांगते की कष्टी आणि भाराक्रांत जण हो तुम्ही मजकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईल. पहा प्रभू परमेश्वर या ठिकाणी म्हणतो हे बोझ से दबे हुए लोगों तुम मेरे पास आओ, मैं तुम्हें विश्राम दूंगा, मैं तुम्हें आराम दूंगा. हालेलुया. पहा प्रभू परमेश्वर हा एकमेव सेनाधीश परमेश्वर आहे. तो म्हणतो तुम्ही खऱ्या आत्म्यापासून मजकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईल. आमेन. पहा यशाया 43:10 मध्ये वचन सांगतं ज्याला पाप ठाऊक नव्हतं आणि माझ्या पापांची क्षमा होण्यासाठी माझ्या व तुमच्याकरिता प्रभूला पाप असे केले, यासाठी की आपण त्याच्यासाठी देवाचे नीतिमान असे व्हावे. आमेन. योहान 17:3 मध्ये शास्त्रलेख आहे की सार्वकालिक जीवन हेच आहे, तू जो एकच खरा देव त्या तुला व ज्याला तू पाठविले आहे त्या येशू ख्रिस्ताला आपण ओळखावे. आमेन. हालेलुया. सर्वांनी वचनाकडे लक्ष द्या. म्हणून योहान 3:16 मध्ये परमेश्वराचं वचन सांगतं की देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने त्याचा एकुलता एक पुत्र दिला. आमेन. म्हणून आज माझा शब्द होता प्रभू परमेश्वर त्या वधस्तंभावर खिळलेला असताना म्हणतो मला तहान लागली, मला प्यावयास पाणी द्या. म्हणून त्या ठिकाणी प्रभू परमेश्वराचं गीत सांगतं की
तृषिते मी, पाणी द्या पाणी, पाणी द्या पाणी, तृषिते मी, पाणी द्या पाणी. नको कुव्याचे, नको नदीचे, नको कुव्याचे, नको नदीचे, अनिल जरी कोणी, पाणी द्या पाणी, तृषित मी, पाणी द्या पाणी. ओ पाणी द्या पाणी, तृषित मी, पाणी द्या पाणी. प्रभूने शास्त्रलेख पूर्ण होण्यासाठी म्हटले की मला तहान लागले आहे. आता या ठिकाणी प्रभूला माहीत होतं सर्व पूर्ण झाले आहे. हे जाणून प्रभू येशूने शास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणून हा उद्गाराचा 5वा शब्द प्रभू वधस्तंभावर बोलला. कारण या ठिकाणी प्रभू म्हणतो की मला तहान लागली आहे. प्रभूला यासाठी तहान लागली होती की तुमच्या आणि माझ्या आत्म्याचा नाश न व्हावा. तो तुमच्या आणि माझ्यासाठी, माझ्या पापासाठी त्याने त्याचं पवित्र रक्त सांडलं आणि पापाची खंडणी भरून त्या ठिकाणी ती प्रभूने भरून काढली. हालेलुया. कारण प्रभू स्वतः आपल्यासाठी जीवनाचं पाणी देणार आहे. म्हणून प्रभू वधस्तंभावर खिळलेला असताना म्हणाला, योहान 7:37 मध्ये प्रभू म्हणतो, त्या ठिकाणी उभा राहून मोठ्याने प्रभू म्हणतो की कोणी ताणलेला असला तर त्याने माझ्याकडे यावे. हालेलुया. त्याने माझ्याकडे यावे आणि प्यावे. जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याच्यातून शास्त्रात सांगितल्याप्रमाणे जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील. आमेन. देवाचं वचन सांगतं की मी तुमच्यामधून, मी स्वतः जिवंत पाण्याचा झरा आहे आणि मी तुमच्यामधून जेव्हा तुम्ही माझ्या वचनानुसार, जेव्हा तुम्ही मी दिलेल्या आज्ञेनुसार चालता, तेव्हा तुमच्यामधून जिवंत पाण्याचा झरा निघेल. आमेन. आणि तो जिवंत पाण्याचा झरा म्हणजे तुम्ही प्रभू येशू ख्रिस्तासाठी सेवेसाठी उभा राहणं, म्हणजे तो त्याच्या आत्म्याच्या प्रेरणेने तो तुम्हाला सामर्थ्याने उभा करील. हालेलुया. आपण या वचनामध्ये पाहिलं की प्रभू परमेश्वर म्हणतो की कोणी ताणलेला असला तर माझ्याकडे यावे. कारण प्रभू स्वतः जिवंत पाण्याचा झरा आहे. पण तो वधस्तंभावर असताना तो आपल्यासाठी ताणलेला होता. कारण आपल्या आत्म्याचा नाश न व्हावा तर आपल्याला सार्वकालिक जीवनदान देण्यासाठी प्रभू तुमच्या आणि माझ्यासाठी या जगात आला होता. हालेलुया. बायबल सांगतं, बायबलचं शास्त्र सांगतं, कारण पवित्र शास्त्रामध्ये असं लिहिलंय की तो निर्दोष कोकरा त्या ठिकाणी त्या वधस्तंभावर दोषी झाला. तो निर्दोष असता तो तिथं दोषी गणण्यात आला आणि त्याने स्वतःवर, स्वतःच्या खांद्यावर आपल्यासाठी ते ओझे वाहिले. त्याच्या डोक्यामध्ये काट्याचा मुकुट घालण्यात आला. त्याच्या पायामध्ये खिळे ठोकण्यात आले. त्याच्या हातामध्ये खिळे ठोकण्यात आले की तुम्ही आणि मी यापुढे पापामध्ये जगू नये म्हणून देवाने त्या वधस्तंभावर आपल्यासाठी मरण सोसलं. की म्हणून परमेश्वराचं वचन सांगतं की युगानुयुग, परमेश्वराचं वचन सांगतं योग्य मेंढपाळ असून सुद्धा, आपल्याला योग्य मेंढपाळ असून सुद्धा त्याने दुःख सोसले. प्रभू ख्रिस्त हा असा योग्य मेंढपाळ होता. तो असा पवित्र सेनाधीश एकमेव परमेश्वर होता. तो चारित्रहीन नव्हता. तो एकमेव पवित्र परमेश्वर होता. पण त्याला पापी गणण्यात गेलं त्या ठिकाणी. कारण शास्त्रलेख पूर्ण होण्यासाठी प्रभू स्वतः होऊन त्या वधस्तंभावर खिळला गेला.
केला की युगानयुग तुमच्या आणि माझ्यावर दया व्हावी. हालेलुया. तुमच्या आणि माझ्या अपराधांची क्षमा व्हावी यासाठी प्रभू परमेश्वर त्या वधस्तंभावर खिळला गेला. आपले पाप त्या ठिकाणी त्याने त्या वधस्तंभावर धुतले आणि तुमच्या माझ्या जीवासाठी तो ताणेला झाला. वचन समजलं सगळ्यांना? हालेलुया. तुमच्या आणि माझ्यासाठी प्रभू परमेश्वर त्या वधस्तंभावर ताणेला होता. वधस्तंभावर खिळलेला प्रभू येशू म्हणतो, तुमचा ख्रिस्त जसा पित्याशी पूर्ण झाला आहे, पूर्णपणे नीतिमान आहे, तसेच तुम्ही तुमच्या प्रभू येशू ख्रिस्ता बरोबर नीतिमान असावे. हालेलुया. म्हणून प्रभू म्हणतो यासाठी की तुम्ही तुमच्या उरलेल्या देहामधील आयुष्य माणसाच्या वासनाप्रमाणे नव्हे तर देवाच्या इच्छेप्रमाणे घालवावे. हालेलुया. हे सर्व यासाठी झाले की संदेश त्यांच्याद्वारे जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे. यासाठी हे सर्व घडून आले. योहान 3:29 मध्ये वचन सांगतं की वधू ज्याची आहे तोच वर आहे. म्हणजे आपण ख्रिस्ताची वधू आहोत इथं असा परमेश्वर म्हणतो. आमेन. आणि उभा राहून त्याचे बोलणे जो ऐकतो, म्हणजे जो त्याचं वचन ऐकतो, तो वराचा मित्र आहे. म्हणजे तो प्रभू येशू ख्रिस्ताचा मित्र आहे. म्हणजे आज इथं बसलेले जे वचन ऐकतात, जे देवाच्या वाणीला कान देतात, त्यांच्यासाठी प्रभू परमेश्वर म्हणतो तुम्ही माझे लेकरं आहात. हालेलुया. जो कोणी त्याचे बोलणे ऐकतो आणि तो वराचा मित्र आहे, त्याला वराच्या वाणीने आनंद होतो. जर आज तुम्हाला देवाच्या वचनाने जर आनंद होत असेल, तुमचा आत्मा जर देवाच्या वचनासाठी उल्हासात असेल, तर प्रभू परमेश्वर म्हणतो तुम्हाला कदापि ताण लागणार नाही. हालेलुया. वराच्या वाणीने अत्यानंद होतो, तसा माझा हा आनंद आज पूर्ण झाला आहे. हालेलुया. या ठिकाणी योहान 17:1 मध्ये प्रभू म्हणतो आता सर्व पूर्ण झाले आहे. या गोष्टी बोलल्यावर येशूवर आकाशाकडे दृष्टी लावून म्हणतो, हे बापा माझी वेळ आली आहे. हालेलुया. हे बापा माझी वेळ आली आहे. पुत्राने जसे तुझे गौरव करावे म्हणून तू आपल्या पुत्राचे गौरव कर. म्हणजे आपल्याला इथे समजू शकते की वचनामध्ये देव सांगतोय की मी तुमच्यासाठी या पृथ्वीवर आलो होतो. हालेलुया. सर्वांना वचन समजते का? योहान 17:1 मध्ये प्रभू म्हणतो आता सर्व पूर्ण झाले आहे. या गोष्टी बोलल्यावर येशूवर आकाशाकडे दृष्टी लावून म्हणाला, हे बापा वेळ आली आहे. पुत्राने तुझे गौरव करावे म्हणून तू आपल्या पुत्राचे गौरव कर. जे तू त्याला दिले आहेत त्या सर्वांना तू सार्वकालिक जीवन द्यावे. देव आपल्याला सार्वकालिक जीवन देण्यासाठी या पृथ्वीवर आला होता. पहा इथे प्रभू, जसे हे पिता तू माझे गौरव केले तसे ह्या सर्व लोकांना सार्वकालिक जीवन दे. म्हणजे माझा आत्मा शांतीने जाईल. हालेलुया. आणि पहा या ठिकाणी सर्व लोकांना सार्वकालिक जीवन दे, म्हणजे प्रभूला आपल्याला सार्वकालिक जीवन मिळवून देण्याची प्रभूला त्या वधस्तंभावर तहान लागली होती. हालेलुया. त्या वधस्तंभावर त्याला तहान लागली होती असं परमेश्वराचं वचन सांगतं. आणि म्हणून योहान 19:28 मध्ये प्रभूचं वचन म्हणतं, यानंतर सर्व पूर्ण झाले आहे आणि शास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणून शास्त्रलेख सर्व पूर्ण झाले आहे आणि शास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणून
येशूने आम घेतल्यानंतर सर्व पूर्ण झाले आहे असे म्हटले आणि मस्तक लावून आपला आत्मा समर्पण केला. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. थँक्यू सिस्टर. जोरात टाळी वाजवूया आपण. आपण एक गीत गाऊन देवाचा गौरव करू. ईश्वरा 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 धाव आता कंठ माझा सुकला. धाव आता कंठ माझा सुकला. ईश्वरा 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 धाव आता कंठ माझा सुकला. धाव आता कंठ माझा सुकला. समुद्रावरती वादळ सुटले. समुद्रावरती वादळ सुटले. तारू माझे डगमग डोले. तारू माझे डगमग डोले. वादळाला शांत करण्या धाव रे. वादळाला शांत करण्या धाव रे. धाव आता कंठ माझा सुकला. धाव आता कंठ माझा सुकला. रस्त्यावरती बसला भिकारी. रस्त्यावरती बसला भिकारी. खात्री त्याला ख्रिस्तच तारी. खात्री त्याला ख्रिस्तच तारी. करी दया करी दया ईश्वरा. करी दया करी दया ईश्वरा. धाव आता कंठ माझा सुकला. धाव आता कंठ माझा सुकला. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाला धन्यवाद. सिस्टर विद्या पुढे येत आहेत. आपण जोरात त्यांचा टाळ्या वाजवून गौरव करूया. कारण देवाच्या वचनामध्ये चालवणार आहेत. कृपा करून लक्ष देऊन वचन ऐका. कारण देव त्या वचनाद्वारे तुमचं जीवन बदलणार आहे. प्रियानो, सर्वांना प्रेज द लॉर्ड. मी सर्वप्रथम देवाला गौरव देते की वधस्तंभावरचा 6वा शब्द पूर्ण झाले आहे हा मला दिला. येशूने आम घेतल्यानंतर पूर्ण झाले आहे असे म्हटले. आपल्या शिष्यांसोबत जेवण झाल्यानंतर शेवटचे हितगुज करत करत येशू गेत्सेमने बागात गेला होता. त्याला आपल्या शेवटच्या कार्यासाठी वेळ आलेली आहे हे जाणून तो आपल्या अंतःकरणात अतिव्याकुळ झाला होता. शिष्यांना जागृत राहून प्रार्थना करण्यास सांगून तो थोड्या अंतरावर जाऊन परमेश्वराची प्रार्थना करण्याचा प्रयत्न करत होता. त्याचा मानवी देह फार अशक्त होता. मात्र देवाने त्याच्यावर पापी मानवांचं तारणाचं कार्य सोपवलेलं होतं. प्रार्थना करत असताना तो देवाला विनंती करत होता की हे माझ्या बाप्पा, होईल तर हा प्याला माझ्यावरून टळून जाओ. तथापि माझ्या इच्छेप्रमाणे नको तर तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे. मत्ती 26:39 हे वचन सांगते.
जेव्हा त्या ठिकाणी ख्रिस्त येशू म्हणाला, होईल तर हा प्याला माझ्यावरून टळून जाओ, तथापि माझ्या इच्छेप्रमाणे नको तर तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे. जर तुम्ही आणि मी त्या ठिकाणी असतो तर भांडायला लागलो असतो, परंतु परमेश्वराने त्याला माहीत असून की जी योजना परमेश्वराने देवाने आखली आहे आणि माझा त्याग होणार आहे हे माहीत असून सुद्धा त्याच्या पित्याने पापी मानवाच्या तारणासाठी जे कार्य त्याच्यावर सोपवलं होतं ते पूर्ण झालं. प्रियांनो, मानवाच्या आज्ञा उल्लंघनाद्वारे जी घोर शिक्षा मानवावर आली होती तिचे प्रायश्चित्त केवळ देवाचा निर्दोष कोकरा याच्या बलिदानाद्वारे आणि त्याच्या पवित्र रक्तसिंचनानेच होणार होती. म्हणूनच आज वलांडनाच्या दिवशी तो वलांडनाचा निर्दोष कोकरा मेंढरवेशीमधून कवटीच्या डोंगरावर पृथ्वीवरील अखंड मानवजातीसाठी बघावयास आला आहे. जरी ख्रिस्ताने परमेश्वराचा हा मनोरथ सिद्धीस नेण्याचे ठरवले आहे, स्तोत्रामध्ये सांगितल्याप्रमाणे, हे माझ्या देवा, तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यात मला आनंद आहे. स्तोत्र 48:8 हे वचन सांगते. तरी प्रार्थना करत असताना ख्रिस्ताचा मानवी स्वभाव देवाला विनंती करत होता की हा प्रसंग आपणावरून टळला जावा. ख्रिस्ताने 3 वेळा प्रार्थना केली, पण परमेश्वराने जी योजना पापी व असहाय्य मानवांसाठी आखलेली होती तिच्यामध्ये बदल होणे शक्य नाही. कितीतरी वेळेस आपल्या मनासारखं कोणी वागलं नाही, आपल्या मनासारखं कोणी गोष्ट घडली नाही किंवा ऐकलं नाही तर आपल्याला लगेच राग येतो. का त्याचं ऐकायचं, का त्याने माझं ऐकलं नाही, मी मोठा असून त्याने माझं ऐकलं नाही, का त्याच्या म्हणण्याप्रमाणे मी चालायचं, त्याने माझ्यासोबत चांगलंच केलं, त्याने माझ्यासोबत वाईटच केलं, ह्याच गोष्टींचा नेहमी आपण विचार करत असतो. पण परमेश्वराने किती मोठं कार्य ख्रिस्त येशूवर सोपवलं होतं. पण येशूने त्यावेळी जी योजना परमेश्वराने त्याच्यासाठी ठरवली होती ती त्याने स्वीकारली. संपूर्ण स्वर्गाचं लक्ष ख्रिस्तावरती केंद्रित झालेलं होतं. तारणाच्या कार्यामध्ये येशूला शक्ती, ध्येय प्रदान करण्यात आली होती. प्रेज द लॉर्ड. उत्पत्ती कालापासून आपण निर्माण केलेला मानव जो हजारो वर्ष सैतानाच्या दास्यामध्ये जात जुलूम, संकटे, दुःख, वेदना सहन करत आहे, तो अतिशय कमजोर व असहाय्य आहे. तो स्वतःहून आपली सुटका करू शकत नाही. म्हणून आज देवाच्या या मानवावरील अनंत प्रेमामुळे ख्रिस्ताचं वधस्तंभावरती अर्पण करणं महत्त्वाचं वाटत आहे. जसा अब्राहमाने मोर्या पर्वतावर आपला एकुलता एक पुत्र इसहाक याच्यावर सुरा चालवून अर्पण करण्याचे ठरवले, तसेच आज परमेश्वर मानवाच्या बचावासाठी आपल्या एकुलता एका पुत्राचा वध करण्यास तयार झाला आहे. ख्रिस्ताला या कार्याविषयी चांगलीच कल्पना होती. म्हणून ज्या वेळेस पेत्राने रोमी सिपायाचा आपल्या तलवारीने कान कापला तेव्हा सांगितले, माझा पिता मला यापेक्षा अधिक प्रमाणामध्ये शिपाई आणि शस्त्र पुरवू शकतो, पण जे कार्य माझ्यावरती आहे त्यासाठी असेच म्हणजे मनुष्याचा पात्राला धरणे, खटला चालवणे, छळ करणे आणि क्रूसावर टांगणे हे होणे अगत्याचे आहे. छळ, निद्रा, त्रास, वेदना आणि कवटीच्या डोंगरापर्यंतचा प्रवास पूर्ण करून आला. येशू ख्रिस्त 2 चोरांच्या मध्ये टांगलेला असता व्याकुळ अवस्थेमध्ये शिपायांनी दिलेली आम घेऊन त्याने पूर्ण झाले आहे असे म्हटले आणि आपला प्राण सोडला. योहान 19:30 वचन हे सांगते, जो मानव आज्ञाभंगाद्वारे देवापासून दूर झाला आणि त्या मानवावर मरणाचे राज्य ओढावले, त्या मानवाला ख्रिस्ताच्या वधस्तंभावरील मरणाच्या आज्ञा पालनाद्वारे मानवास जीवन देण्याचं महान कार्य पूर्ण झालं. अर्थातच परमेश्वराला जो मानवाच्या तारणाचा मनोरथ होता तो पूर्ण झाला. आम्ही सदैव कृतज्ञ असावं की आमच्यासाठी महान यज्ञ झाला आहे. आम्हास तारणाची कृपा प्रदान करण्यात आली आहे. आम्ही सदैव देवाचे आभार मानत ख्रिस्त येशूची सुवार्ता सर्व जगभरात सांगण्यात आमचं कर्तव्य समजून आणि सर्व नावात ख्रिस्ताचं नाव उंचवावं हा देवाचा मनोरथ सिद्धीस झटण्याचा प्रयत्न करू. प्रेज द लॉर्ड. आमेन. प्रेज गॉड. पुढे जायचं का ब्रेक घ्यायचा? लिटल ठीक आहे, ब्रेक घेऊ आपण.
थँक्यू जीजस. पवित्र परमेश्वरा तुझ्या नावाला धन्यवाद देतो. मान मामा गौरव तुला देत आहे माझ्या राजा. प्रभू जे ऑनलाईन बघत आहेत माझ्या राजा त्या प्रत्येकाला तू आशीर्वादित कर आणि तुझा कृष्णावरती पवित्र परमेश्वरा मरण याची आठवण करण्यासाठी पवित्र परमेश्वरा जे तू 7 शब्द बोललेला माझ्या राजा ते दैवी शब्द प्रभू तुझ्या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी तू सहाय्याने मदत कर माझ्या राजा. त्यांचं जीवन बदललं जाऊ दे प्रभू येशू आणि हो दे तुझ्या नावाचा गौरव. येशूच्या नावात प्रार्थना करतो म्हणतोय. आमेन आमेन आमेन.